मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम लोष्टवत् कांचन श्री तुकाराम करता मूळ सिंचन श्री तुकाराम तो सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढयोग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भाऊक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिती कर्मा श्री तुकाराम तू विरहित कर्मा श्री तुकाराम कल्प द्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जगपद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञान बोध विधमा श्री तुकाराम तू आकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा शांती गोपाळा शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम श्री तुकारामा श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जय. जोग महाराज की जय. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशमाळन्दिवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता श्वाना दिली सवे पाया भोवते ते भोवे तैसे झाले मजपरी वसे निकट शेजारी जेविता जवळी येऊनिया पूस घोळी कोपेल तो धनी तुका म्हणे नेने म्हणे. प्रस्तुत पुण्यश्री लीलावती
भगवती इंद्रायणी माता यांच्या पवित्र तीरावर समाधीस्थ विश्वमौली ज्ञानोबरांच्या परमपावन सन्निधीमध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर समिती यांच्या आयोजनातून श्री हरिभक्तीपरायण कृपाळू ब्रह्मनिष्ठ क्षोत्रिय साधक हृदयसम्राट नवे नवे साधकांचे त्रिविध ताप हरण करणारे वेदांत विषयातील माझ्या दृष्टिकोनातून परमहंस परिवर्जकाचार्य असं जरी म्हटलं तरी त्यांना उपाधी कमी पडेल असे असणारे आदरणीय डॉक्टर बाबांच्या सुंदर अशा मार्गदर्शनाने चालू असणारा हा दुसऱ्या वर्षाचा अष्टदशा म्हणजे पाठीमागच्या वर्षी झाला होता ना, बरोबर ना? हे दुसरं वर्ष आहे. पाठीमागे हे सुद्धा अष्टादशा झाला होता जगद्गुरू तुकोबरांच्या गाथ्यावर, आणि हे दुसरं वर्ष आहे. आणि या दुसऱ्या वर्षातील आजच्या सत्रातील ही माझ्याकडे आलेली सेवा 1832 ते 1848 बाबांच्या आज्ञेतून या अभंगाची सेवा माझ्याकडे आलेली आहेत. आपण सर्व गुरुबंधू गुरुजन मंडळींना साष्टांग दंडवत करून आपण दिलेल्या नियोजित वेळामध्ये आपल्याला 16 अभंग आणि 1.5 तासाचा वेळ, बरोबर ना? या वेळामध्ये अशी ही सेवा आपल्याला संपन्न करायची. बऱ्याच वेळेला नवीन पुजारी असल्यानंतर आरती आणि घंटी आहे की नाही, घंटी वाजवावी लागते आणि आरतीचं ताट हे फिरवावं लागतं, आणि या दोन्हीचा समतोल राखणं फार गरजेचं असतं. पण नवीन असल्यामुळं कधीशी ताट फिरत तर घंटी बंद पडते, आणि घंटी फिरायला लागली की ताट बंद पडतं, असं होतं. पण आपल्याला आता वेळ आणि अभंग या दोन्हीचा समतोल गाठायचा आहे. कदाचित अभंग लवकर संपेल नाही तर वेळ संपेल, परंतु काही काळजी करायचं काम नाही. बाबाच्या आशीर्वादानं आपण दिलेल्या नियोजित वेळामध्ये ही चिंतन सेवा करूया. सेवेकरिता प्रथम आलेला अभंग, या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबराय स्वतःला म्हणून घेतात की कुत्र्यासारखं माझी अवस्था झाली, कुत्र्यासारखं झालं. कसं झालं या ठिकाणी जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, श्वाना दिली सवे पाया भोवते ते भोवे. श्वाना सवे दिली, श्वानाला सवड दिली, सवय लावली, लळा लावला, प्रेम लावलं. कोणाला? कुत्र्याला. आणि प्रेम लावल्याच्या नंतर ते कुत्रं पायाभोवती ते भोवे. तो कुत्रा जो असतो तो त्या मालकाच्या पायाच्या अवतीभोवती फिरत असतो, गिरट्या घालत असतो. काय कारण आहे? त्याला काय दिलं आहे? सवी दिलेले. त्याला दिल्यामुळं कोणीही पायाभोवती अवतीभोवती फिरत नाही किंवा कोणतंही कुत्रं फिरत नाही. तेच कुत्रं फिरतं की ज्या कुत्र्याला सवी दिली, ज्याला सवय लावली, ज्याला लळा दिला, ज्याला प्रेम दिलं, त्या कुत्र्याला. तसं तुकोबराय म्हणतात, हां, तैसी झाली मज परी. मला तसं झालं. तसं झालं म्हणजे मला त्या कुत्र्यासारखं झालं. वसे निकट शेजारी. मी सुद्धा देवा तुझ्या निकट जवळ शेजारीच फिरतो. मला तुला सोडून जावंसं वाटत नाही. काय कारण? कारण तू सवी दिला ना, कारण तू लळा लावला ना, तू प्रेम दिला ना. आणि खरं पाहता भगवंत भक्ताला प्रेम देत असतो. नवे या दोघांचं एक प्रेमाचंच नातं असतं, आणि त्या कारणास्तव हे भक्त भगवंतापासून दूर जातच नाहीत, कारण भगवंताचं तेवढं प्रेम असतं. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, तशा पद्धतीनं मला झालं, आणि म्हणून तू कितीही जरी दूर लोटला तरीसुद्धा पुन्हा 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 मला तुझ्याकडे यावं वाटतं. एखाद्याने जर प्रेम केलं तर त्या प्रेमाखातीर एखाद्याने राग जरी केला, पण प्रेम करणारा जर व्यक्ती असेल तर आपल्याला त्याच्या रागाचं काही वाटत नाही. तसं भगवंताच्या अवतीभोवती जगद्गुरू तुकोबराय फिरतात. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, देवा तू माझ्यावर प्रेम केलं ना, लळा लावला ना, म्हणून मी तुझ्या अवतीभोवती फिरतो बरं का. पुढं काय म्हणतात बघा, तैसी झाली मज परी वसे निकट शेजारी. जेविता जवळी येवोनिया पोस गोळी. हां, जेविता जवळी. जेवण करायला लागला मालक, तर मालक जेवण करत असताना तो कुत्रा काय करतो? जवळ येतो. आता हे दृष्टांत सर्वांना माहीत आहे, पण माहीत जरी असला तरी सांगणं कर्तव्य आहे का नाही? हा प्रत्येक शब्द वक्त्याच्या मुखातून येणं गरजेचं आहे. रामकृष्ण. म्हणून जेविता जवळी येवोनिया पोस घोळी. हां, मालक जेवायला लागला, कुत्रा जवळ येतो. बरं नुसतं जवळ येत नाही, मग जवळ आल्यानंतर
त्याचं जे शेपूट आहे ते शेपूट हलवायला सुरुवात करतो, शेपूट घोळायला सुरुवात करतो. पण मला सांगा, आता त्याचं हे जे कृत्य आहे, कुत्र्याचं जे हे जे कृत्य आहे, तर हे कृत्य योग्य की अयोग्य हे त्या कुत्र्याला माहीत नसतं, त्याला त्यातलं ज्ञानच नसतं, काही माहिती नसतं. परंतु त्याची ती सवय, तो तशा पद्धतीनं त्या पद्धतीनं ते कृत्य करत असतं. तसंच जगद्गुरू तुकोबार म्हणतात, जीविताजवळी येऊन या पोसगोळी. शेपूट हलवायला सुरुवात करतो आणि मग जगद्गुरू तुकोबार पुढं काय म्हणतात, कोपेल तो धनी तुका म्हणे नेने म्हणी. तो धनी कोपेल, हे मनी नेणे. तो मालक रागवेल आपल्याला, तो मारील, तो जेवण करायला लागलाय आणि आपण हे काय कृत्य करायला लागलो, आपल्या या कृत्यानं त्या मालकाला राग येईल हे त्याला माहीत नसतं. तसं जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, देवा मला तुझा लळा लागला, तुझं प्रेम मला लागलं आणि मी तुझ्या जवळ आलो, आता तुझ्या जवळ येऊन मी काय करतो ही मलाच कळना. परंतु तू माझ्यावर रागवशील का प्रेम करशील हे मला काही माहिती नाही, ही नेणे यातलं मला कुठल्याही परीचं माहिती नाही. आता सर्वात मोठी शंका अशी येते चिंतन करत असताना, खरं तर शंका करू नये अभंगावर आहे की नाही, परंतु वक्त्याचं कर्तव्य असतं बसलेल्या मंडळीच्या अगोदर शंका मनात येण्याच्या अगोदर त्याचं निरसन करावं, काही शंका नाही. पण ऐका, जगद्गुरू तुकोबार म्हणतात, कुत्र्यासारखं मला झालं. मग कुत्र्यासारखं म्हणण्यापेक्षा वाघासारखं मला झालं म्हणायला पाहिजे. एवढ्या नीच पद्धतीच्या प्राण्यांचं इथं काय घेतलं, कारण काही नित्य नेमाविणं अन्न खाये तो श्वान. जो नित्यनेम करत नाही आणि अन्न खातो त्याला कुत्र्याची उपमा दिलेली आहे जगद्गुरू तुकोबार, कुत्रा म्हणलेला आहे. किंवा बरेच काय श्वान शुक्रे बापुडे आहे का नाही. मला सांगा कितीतरी कुत्रे डुकरे आहेत असं जगद्गुरू तुकोबार एका ठिकाणी म्हणतात. मग मला सांगा, अशा पद्धतीनं म्हणत असताना जगद्गुरू तुकोबार इथं कुत्र्यासारखं मला झालं, मला तसा लळा लागला म्हणतात. काय कारण आहे याची गंमत अशी आहे बघा, जगद्गुरू तुकोबार यांनी बऱ्याच ठिकाणी असं दोषयुक्त सुद्धा या कुत्र्याला म्हणलेलं आहे. आणि काही ठिकाणी बघा, तुझे द्वारीचा कुत्रा नको मोकलू दातारा. संत समागम एखादी परी आणि व्हावे त्यांचे द्वारे श्वाने याती. बघा इथं सुद्धा जगद्गुरू तुकोबार म्हणतात कुत्रा व्हा, पण गंमत अशी आहे कुत्रा कुठला व्हा याचं फरक आहे. सर्कसमधला वाघ होऊन राहण्यापेक्षा संतांच्या किंवा देवाच्या दारातला कुत्रा होणं कधीही मोक्षाला कारण आहे. कारण का, सर्कसमधला जर वाघ झालो तर ते बंधनाला कारण आहे, पारतंत्र्यामध्ये आहे. आणि जर आपण या संतांच्या भगवंताच्या दारातला जर कुत्रा झालो तर 100% मोक्षाला कारण आहे. धर्मराजांचं जर उदाहरण घेतलं तर स्वर्गामध्ये कुत्र्याला धर्मराजाने घेऊन गेले होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, म्हणजे कुत्रा व्हावं पण संतांच्या दारातला हो, जगद्गुरू तुकोबार म्हणतात. म्हणून तशा पद्धतीनं माझी परी झाली. तुकोबार हे बोलायला लागले आणि बोलता बोलता लगेच तुकोबार पुढचा अभंग बोलायला लागले. तुकोबार म्हणतात, वटवट केली न विचारिता मना आली, मज कराल ते क्षमा कैसे नेनो पुरुषोत्तमा, उचित न कळे जीवा भलतेची बरळे, तुका म्हणे काही लौकिकाची चाड नाही. आता पहा, ह्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबार स्वतःच्या बोलण्याला वटवट केली म्हणतात, आहे का नाही. जगद्गुरू तुकोबार म्हणतात वटवट केली न विचारिता मना आली. विचार केला नाही, विचार केला नाही आणि त्याच्यामुळं मनामध्ये काय आली, माझ्या जे मनाला आलं ते मी बडबड केली, न विचार करता जे मनाला येईल ते मी बोललो आणि म्हणून वटवट केली म्हणतात. म्हणजे साधू संत स्वतःची वटवट या ठिकाणी म्हणायला लागले, परंतु आपण विचार केला पाहिजे की साधू संतांची वटवट, साधू संतांची बडबड, साधू संतांचं रिकामं बोलणं आणि जीवाचं बोलणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जर जीवाने बडबड केली तर ती जीवाची बडबड कुठल्याही कामाची नाही, त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं तथ्य निघत नाही जीवाचं. आणि जर साधू संतांची बडबड केली, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोडा तोडले. ज्ञानोबरायांनी बडबड केली आणि गीता ऐसे गोड, सुंदर अशा पद्धतीचे ज्ञानेश्वरी निर्माण केली. आपलं सहज बोलणं कुणाच्या तरी अहिताला घातक होतं, अहित त्याच्यातून निर्माण होतं. आपलं सहज बोलणं, मी सहज बोलून गेलो, तुम्ही सहज बोलले पण तिकडं नुकसान झालं ना. आपल्या सहज बोलणे म्हणजे जीवाच्या सहज बोलण्यामध्ये. पण संतांचं म्हणल्यावर सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. म्हणजे संतांचं सहज जरी बोललो तरी आपलं हित आहे, आणि आपलं जर जाणूनपूर्वक जरी बोललं तरी आपल्या ऐकण्यानं, आपल्या बोलण्यानं इतरांचं हित आहे. आणखीन एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे,
आपण जर जाणीवपूर्वक जागृतीमध्ये बोललो तरीसुद्धा कदाचित निषिद्ध वाक्य आपल्या मुखातून येऊ शकतात, तर का वेदाच्या विरुद्ध असणारे वाक्य आपण जाणीवपूर्वक बोललो. पण संत महात्म्याने झोपेमध्ये सहज जरी बरळले तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येते वेद. म्हणजे संत महात्म्यांचं कसंही जरी बोलले तरी ते वेदाला वेदविहित, सुखे मनो येते वेद म्हणजे वेदाला विहित धरून बोलणारे आहेत. असे असणारे जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या बोलण्याला इथं कमीपणा देवाच्या समोर आणतात. देवा, इतक्या वेळ मी बडबड केली, वटवट केली, न विचारिता मना आली, जे मनाला आलं ते विचार न करता मी बोललो, मज कराल ते क्षमा आणि कैसे नेनो पुरुषोत्तमा. हे पुरुषोत्तमा, कशा पद्धतीनं आता तुम्ही मला क्षमा कराल ते करा बरं का, हां, परंतु मला क्षमा करा. बघा, उचित न कळे आणि जिव्हा भलतेची बरळे. मला काय उचित आहे, काय योग्य आहे, काय अनुचित आहे त्याचं तारतम्य काही कळत नाही बरं का. म्हणजे एक कमीपणा, एक किविलवाणी चेहरा करून जगद्गुरु तुकोबराय त्या देवाला आळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अभंगच असे आलेत, हे जे मला अभंग जेवढे आले ना, हे सगळ्या अभंगामध्ये फक्त देवाची करुणा भाकलेली आहे. देवाकडे कमीपणा स्वतःने जगद्गुरु तुकोबरायांनी कमीपणा राखून ठेवलेला आहे, स्वतःचा कमीपणा घेतलेला आहे. महाराज म्हणतात उचित न कळे. आता कळत नव्हतं असं जगद्गुरु तुकोबराय, वेदाचा तो अर्थ, त्या चारही वेदाचा पूर्ण अर्थ जगद्गुरु तुकोबरायांना माहीत असणारे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला काही कळत नाही आणि भलतेची बरळी, जे तोंडाला येईल ते असणारं मी बरळत असतो बरं का देवा. तुका म्हणे काही लौकिकाची चाड नाही. बरं, चांगलंच बोलावं, कशासाठी बोलावं, लोकांनी चांगलं म्हणावं. लौकिकाची चाडच मला नाही, लौकिकाची चाड मला उरलेली नसल्यामुळं मला काय बोलावं हे सुचत नाही. आणि याच्याकरता मी भलतेची बरळे, मी काही बोलतो, काही बरळतो. बरळणे म्हणजे ऐका नाही, विचार न करता काही बडबड करणे याला बरळणे म्हणतात. तशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला काही लौकिकाची कुठली चाड राहिलेली नाही. आता तुम्ही काय करा देवा, मज कराल ते क्षमा कैसे नेनो पुरुषोत्तमा. आता माझे अपराध तर भरपूर झालेत, पण कशा पद्धतीनं क्षमा करालो तुमचं तुम्ही ते ठरवा, असं जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी अभंगामध्ये म्हणतात. बोलता बोलता जगद्गुरु तुकोबराय लगेच पुढचा अभंग बोलू लागले. जीवे व्हावे साठी पडे संसारे तुटी, ऐसे बोलो वचने सवे घेवोनी नारायणे. येणे नाही जाणे केले कोणानं मागणे, नाही जन्मा आलो करील ऐसे नेदी बोलो. ठाव पुशी शेने तुका म्हणे खुंटी येणे. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी म्हणतात जीवे व्हावे साठी पडे संसारे तुटी. संसारे तुटी पडे, पण कधी जीवेसाठी व्हावे, जीवावर उदार व्हावं. जीवावर जोपर्यंत उदार होणार नाही तोपर्यंत या संसारातून तुटी पडू शकत नाही किंवा या संसारावर चिरा पडणार नाही. म्हणून आपल्याला संसारातून मुक्त होणं जायचं आहे ना, जन्ममरणातून दूर व्हायचं आहे ना, तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जीवे व्हावेसाठी अशा पद्धतीनं मग काय करावं, जीवावर उदार व्हावं किंवा जीवाभावाने परमार्थ करावा असंही आपल्याला म्हणता येईल. आणि जीवाभावाने परमार्थ केला तर होतं, नाहीतर आपला जीवभाव दुसरीकडेच, परमार्थ तर चालू आहे म्हणजे वरपंग. मग त्या ठिकाणी महाराज आपल्या संसारावर चिरा किंवा तुटी पडू शकणार नाही. याच्याकरता आपल्याला जीवाभावानं केलं पाहिजे. एक अभंग आहे बघा, देवासाठी घेऊन जोग अवघाची भोग तेजी याला. किंवा जाळुनी संसार बैसलो अंगणी, हे का नाही. अशा पद्धतीने संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. अशा पद्धतीनं या संसाराबद्दल आपल्याला उदास व्हावं लागतं, जीवावर उदार व्हावं लागतं. आणि जेव्हा असं झालं त्यावेळेला मात्र संसारावर तुटी पडते किंवा संसार तुटून जातो, नष्ट होतो. महाराजांना बसलेले श्रोते म्हणले हे तुम्ही कसं काय बोलले, कसं काय बोलले म्हणजे ऐसे बोलिलो वचने सवे घेऊनी नारायणे. माझ्या मनाचं नाही बरं का बोललो, मग सवे घेऊनी नारायण, हे नारायणाचं साह्य घेऊन बोललो मी. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी जे बोललो ते नारायणाचं साह्य घेतलो. का, त्याचं कारण सांगतात महाराज. कारण येणे नाही आणि जाणे नाही. या भगवंतानी काय केलं, माझी अशी स्थिती केली की आता मला पुन्हा जन्माला येणे नाही, पुन्हा आता येणे नाही, फक्त जाणे. या ठिकाणी म्हणतात जाणे. आता फक्त हा जन्म भेटला आहे. बाबांच्या मुखातून कितीक वेळास मी शब्द ऐकलेला आहे. आता हा जन्म आपला शेवटचा जन्म समजावा. साधकानं या पद्धतीनं जर भक्ती केली, माझं आतापर्यंत किती जन्म झाले हे आपल्याला माहिती नाही, पण या जन्माला आलो आपल्याला माहिती आहे ना आता.
फक्त हा जन्म आता शेवटचा. एकदा जन्म झाला, आता पुन्हा जन्मने नाही. आता एकदा शेवट मरण आलं या देहाला की संपलं. या देहात जागृत देह असतानाच आपल्याला मरण आलं पाहिजे. मरण माझे मरोणे गेले, मज केले अमर. अशा पद्धतीनं महाराज म्हणतात, आता येणे नाही जाणे, केले कोणानं मागणे. कोणाला मागावं अशा पद्धतीनं मला नारायण मागण्याची गरजच न मागणे असं करून मला ठेवलेलं आहे. आता कोणापुढं मला हात पसरण्याची काही गरज नाही. अशा पद्धतीने या भगवंतानं मला केलं आहे. काय केलं? मग या ठिकाणी महाराज म्हणतात, नाही जन्मा आलो करील ऐसे नेदी बोलो. बघा, नाही जन्मा आलो, मी जन्माला आता पुन्हा येणार नाही अशा पद्धतीनं, किंवा मला येऊ देऊ नको असं भगवंताला आता सांगण्याची गरज नाही. काय म्हणतात? करील ऐसे नेदी बोलो. असं करून ठेवलं भगवंताला की त्यांना आता बोलण्याची गरज नाही, भगवंताला सांगायची गरज नाही मला आता. हे देवा, माझा जन्म आता झाला, इथून पुढं मला जन्माला येऊ देऊ नको हे सांगायची गरजच नाही आता देवाला. कारण देवाला स्वतःला आता लक्षात आलं. आणि म्हणून ठाव पुशी शेने तुका म्हणे खोंटी येणे. ठाव माझा सगळा पुसला. कसा? जन्ममरणरूपी जे काही अविद्या, ह्या जन्ममरणरूपी घालण्यासाठी त्याला अविद्या मूळ कारण आहे. आणि म्हणून मग ह्या अविद्येचा ठाव पुसला आता, आणि अविद्याच पूर्ण नष्ट झाली. आणि कशामुळं? तर बघा, ठाव पुसी शेणे. आता शेणे इथं अर्थ केलेला आहे पहा, ज्ञानरूपी शेणाने आहे का नाही. मग ते ठाव सगळा पुसून टाकला, आणि मग ज्ञान प्राप्त झाल्यामुळं हे अविद्या, हे अज्ञान, हे सगळंच्या सगळं काय झालं आता माझं नष्ट झालं. आणि म्हणून अज्ञान गेलं, आणि आता आमचं तैसे येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. अशा पद्धतीनं आता माझ्या येरझारावर सगळ्याच्या सगळ्या चिरा पडल्या, आणि आता मला परत जन्माला येण्याचं असं भगवंतांनी काही ठेवलेलं नाही, असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय स्पष्ट या भंगामध्ये म्हणतात. याच्यानंतर जगद्गुरु तुकोबराय आता पुढचा भंग म्हणतात, आता पंढरी राया माझ्या निरसावे भया, मनी राहिली अशंका स्वामी भयाची सेवका. ठेवा माता हात काही बोला अभय मात, तुका म्हणे लाडे खेळे ऐसे करा पुढे. आता 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 म्हणलं की झालं वर्तमान काळ, पाठीमागचं द्या सोडून. हे पंढरी राया देवा, आता माझ्या भया निरसावे. माझं जे भय आहे ते भयाचं तुम्ही निरसन करा. माझ्या मनामध्ये जे भय आहे ते भय तुम्ही निरसन करून टाका. जन्ममरणाचं असेल, जे दुःखाचं आहे ते सगळंच्या सगळं भय तुम्ही निरसन करून टाकावं. किंवा द्वैताचं हे सुद्धा भय माझ्या आयुष्यामध्ये असलेलं ते सगळं निरसन करून टाका तुम्ही. आता सध्या वर्तमान काळामध्ये असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मणी राहिली अशंका आणि स्वामी भयाची सेवका. इथं जगद्गुरु तुकोबरायांनी स्वामी आणि सेवका हे दोन नातं जोडलेले आहेत. का? याचं कारण असं आहे, विचारसागर जेव्हा चिंतन करत असताना त्याच्यामध्ये स्वामीचं सेवकाबद्दलचं कर्तव्य आहे. स्वामींनी शिष्याबद्दलचं काय कर्तव्य करावं, त्याचं सगळंच गबाळ आपल्या नावावर करावं, आहे का नाही? असं आहे का? नाही, तसं नाही. मग त्याचं कर्तव्य आहे, स्वामींचं कर्तव्य काय कर्तव्य आहे की ज्या शिष्याचे जे भेद आहेत, समजा जीवजीवाचा भेद, जीवजडाचा भेद, जडाजडाचा, अशा पद्धतीचे काही भेद सांगितले, या भेदाचं निरसन करावं हे सद्गुरूंचं, स्वामींचं हे मुख्य कर्तव्य आहे. सेवकाबद्दलचं आहे का नाही, हे मुख्य कर्तव्य. म्हणून जगद्गुरु तुकोबराय इथं नातं जोडतात. तुम्ही स्वामी आहेत, मी सेवक आहेत, आणि तुमच्या सेवकाला आणि भयाची शंका. म्हणजे बघा, जगद्गुरु तुकोबराय कसं देवाला थोडीशी स्तुती करतात. तुम्ही स्वामी, मी सेवक आहेत, आणि तुमच्या सेवकाला आणि भयाची शंका राहिली. ही मला आशंका या माझ्या मनामध्ये मोठी वाटते. मनी राहिली आशंका, भयाची आशंका माझ्या मनामध्ये राहिली, आणि तुम्ही स्वामी आहेत का नाही, मग तुम्ही काय करा, हे ती पूर्ण शंका तुम्ही माझी काय करा, दूर करा. अशा पद्धतीनं स्वामी आणि सेवकाचं नातं या ठिकाणी करतात दूर. जोपर्यंत भय निरसन होत नाही तोपर्यंत आपल्याला जसा म्हणावा तसा आनंद प्राप्त होत नाही. बघा, अंतःकरणामध्ये भय आहे, आणि समोर वेगवेगळ्या पद्धतीचे उपभोग आपल्यासमोर ठेवलेले आहेत, पदार्थ आहेत. ते खात असताना मनुष्य दिसतो, पण त्याला आनंद घेता येत नाही. खात असताना दिसतो, परंतु आनंद घेता येत नाही. एक छोटंसं उदाहरण, नवीन जो पोहणारा असतो तोही पोहताना दिसतो आपल्याला, आणि जो पोहण्यामध्ये चांगला पटाईत आहे तो बुडाला जाऊन, तळाला जाऊन खालचा चिकूल घेऊन येतो, आहे का नाही? अशा पद्धतीचं पोहणारा, पटाईत असणारा,
पण तो दोघंही पोहताना दिसतात. पण गंमत अशी आहे, जो पटाईत आहे त्याला आनंद भेटतो, पण जो नवीन आहे ना तो भेत असतो. भेत असणारा पोहतो तो, त्याला आनंद त्यातला येत नाही, दिसताना दिसतो तो. तसं तुकोबराय म्हणतात, माझ्या मनात जोपर्यंत भय आहे ना तोपर्यंत मला आनंद वाटणार नाही. मग याच्याकरता ठेवा माता हात, काही बोला अभय मात. माझ्या मस्तकावर माथा ठेवा हात, माझ्या माथ्यावर तुम्ही हात ठेवा आणि काही अभयमात बोला. अभयाची काहीतरी गोष्ट तुम्ही बोला, जेणेकरून मला भीती वाटणार नाही, असं अभय तुम्ही मला द्या, असं जगद्गुरू तुकोबराय म्हणतात. आणि पुन्हा म्हणतात बघा, तुम्ही जर मला अभय दिलं, तुका म्हणे लाडे खेळे ऐसे करा पुढे. लाडानं प्रेमानं तुमच्या पुढं मी खेळेन अशा पद्धतीने तुम्ही करा बरं का. कारण खेळणं वेगळं आणि काय म्हणतात लाडानं गोडीनं प्रेमानं खेळणं ती वेगळं. जोपर्यंत भय आहे तोपर्यंत आनंद नाही. एकदा झालं असं, राजाने एक शर्त ठेवली. राजानं सांगितलं, ऐका तुम्हाला 25 मी शेळ्या देणार आहेत बरं का, आणि त्याच्यात महिन्याकडून तुम्ही यायचं आणि प्रत्येक शेळीचं वजन तेवढंच असलं पाहिजे, वाढलंही नाही पाहिजे आणि कमी नाही झालं पाहिजे. आणि जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला अर्ध राज्य देईन. मग ते 24 जणांनी शेळ्या घेऊन गेले, एकच राहिली होती. तेवढ्यात बिरबलानंही घेऊन गेली. ऐका, तर प्रत्येक महिन्यानंतर प्रत्येकजण आले, बघितलं वजन करून, तर प्रत्येकाच्या शेळीचं वजन कोणाचं वाढलेलं तर कोणाचं कमी होतं. पण बरोबर बिरबलाची जेव्हा शेळी आली त्याचं वजन केलं तर जेवढंच्या तेवढं होतं, कमीही नव्हतं आणि जास्तही नव्हतं. मग राजाने विचारलं, मला माहीत होतं हे कोण करणार आहे, तुझ्यासारखा दुसरा कोण करणार आहे, म्हणे तूच करणार आहे, पण कसं केलं मला तेवढं सांग. बिरबल म्हणला, सोपं आहे म्हणला, काही अवघड नाही. मग कसा केला, काही नाही म्हणा, शेळीला जे लागतंय तेवढं मी खायला द्यायचो. पण गंमत अशी आहे, जिथं मी त्याला बांधलं होतं त्या शेळीला खाण्यासाठी जिथं टाकत होतो तिथं पिंजऱ्यामध्ये वाघ ठेवला होता. आणि गंमत अशी आहे, शेळी खायची पण खाल्लेलं तिला पचनी पडत नसत, अंगी लागत नव्हतं. का? कारण वाघ बांधलेला आहे ना, कधी सुटलं आणि कधी खायला ही भीती त्या शेळीच्या मनामध्ये होती. हे का सांगतो मी, कारण खायला भरपूर आहे पण वाघ आहे ना समोर. तसं महाराज म्हणायला लागले, भीती जर माझ्यासमोर असेल, भय माझ्यासमोर असेल आणि मग मला काही आनंदानं लाडे कोडे मला खेळता येत नाही, मग याच्याकरता देवा तू काय म्हणे लाडे खेळे ऐसे करा पुढे. तुमच्या पुढं लाडानं मला खेळता यावं, आनंदानं कौतुकानं खेळता यावं, अशा पद्धतीनं मला करा, असं जगद्गुरू तुकोबराय या ठिकाणी बोलतात. पुढील अभंगामध्ये महाराज म्हणतात, कवतुकवाने बोलो बोबड्या वचने, हे तो नसावे अंतरी आम्हा धरायाचे दुरी. स्तुती तैसी निंदा माना समची गोविंदा, तुका म्हणे बोले मज तुम्ही शिकविले. या ठिकाणी जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, देवा कौतुकवाने बोबड्या वचने बोलो. मी जे कौतुकानं बोबडे बोल या ठिकाणी बोलत आहे. अशा पद्धतीनं लहान मुलगा जो असतो आपल्या आईवडिलांच्या समोर, आता छोटासा मुलगा पण बोबडे बोलत असतो, तो त्याला काय बोलावं, कशा पद्धतीनं बोलावं, काय मागावं हे कळत नाही. भाकर जरी म्हणायची असली ती काकर म्हणतं. पण असं जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, कौतुकवाने अशा पद्धतीनं मी बोबडे वचने या ठिकाणी तुमच्यासमोर बोलत आहे बरं का. हे तो नसावे अंतरी आम्हा धरायाचे दुरी. पण मी बोबडे बोल धरत असल्यामुळं, माझं कुठंतरी बोलण्यामध्ये चुकत असल्यामुळं आम्हा दुरी धरायाचे, हे तो अंतरी नसावे. आम्हाला दूर धरायचं तुमच्या अंतःकरणात असू नये बरं का. तुम्ही तेवढं मनात धरू नका बरं का. जगद्गुरू तुकोबराय कशी करुणा भागतात देवाला. हे देवा बघ बरं का, माझे बोल वाकडेत, येडे वाकडेत, जसे येतील तसे, परंतु तू मात्र मला दूर करायचं तुझ्या मनात किंचितसुद्धा धरू नको. मग मी बोलत असताना कधी तुझी स्तुती होईल, कधी तुझी निंदा होईल. मग स्तुती तैशी निंदा, जैशी निंदा तैशी स्तुती, माना समची गोविंदा. हे गोविंदा दोन्हीसुद्धा तुम्ही काय करा, समची माना, सारखं माना. कदाचित काय होतं, बोलता बोलता आपण सहज बोलून जातो, एखाद्याची स्तुती करतो बरं का, पण स्तुती केल्यानंतर गंमत अशी होते की त्याची निंदासुद्धा घडते. कशी घडते, एकाला शास्त्री म्हणल्यावर राग यायचा, शास्त्रीजी म्हणलं का त्याला राग यायचा. मग तो गाव सोडून परदेशात गेला आणि त्याचं विद्वान बोलणं लोकांना चांगलं वाटलं आणि सहज बोलता बोलता एकानं म्हणलं, वाह काय तुम्ही खरंच शास्त्रीसारखं बोलता. आता इकडं गावाकडे त्याची चिड पडली होती, त्याला राग यायचा.
आता तिकडं त्याची स्तुती केली, पण याला काय वाटली? निंदा. याच्या मनाला निंदा वाटली. तसं बोलता बोलता आपण मग सद्गुरूंना, भगवंतांना आदी करून त्यांना आपण लहान जे मुलं असतं ते बोलून जातं, पण त्याला माहिती नसतं की याच्यात स्तुती आहे का निंदा आहे. जगद्गुरू तुकोबराय तसं म्हणायला लागले, देवा स्तुती तैशी निंदा, तुम्ही मात्र समची माना बरं का. मी कधी स्तुती करीन, कधी निंदा करेन. आणि शेवटी काय म्हणतात जगद्गुरू तुकोबराय बघा, तुका म्हणे बोले आणि मज तुम्ही शिकविले. आता मी जी बोलतो हे मला शिकवणारा काय दुसरा आहे का? साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची आहे का नाही. तेवी मी जे जे बोले प्रभू तुम्हीचे शिकविले, अवधारी जो आपुले आपले आपणची आहे का नाही. काय तुम्ही शिकवलेलं आहे हे सारस्वताचे गोड, तुम्हीची लाविले झाड आहे का नाही. माझं जे बोल नाही, माझं जे एवढं तुम्हाला वाटतं बडबड करायला लागलो, कोण शिकवलं आहे? तुम्ही शिकवलं. आता हे जे आम्ही बडबड करतो ते यांनी शिकवलं ना, सद्गुरूंनी शिकवले म्हणून बडबड करायला लागलो, नाहीतर मग दुसरीकडेच असतो. हे सद्गुरूंचं आहे का नाही. जे स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज संस्थेमध्ये जे अध्ययन झालं, आणि खरं पाहता वेदांताची आवड आदरणीय बाबामुळंच लागली, नाहीतर तसं पाहता विचारसागर, पंचदशी आदी करून वृत्तीप्रभाकर हे जे ग्रंथ आहेत, आणि हे दुपारच्या पारीन जेवण झाल्यावर मग ऐकावं. मग पहा कसे महाराज डायरेक्ट ब्रह्मस्वरूपामध्ये समाधी लागते. मग कधी लागते तीही कळत नाही, कधी उघडते तीही कळत नाही. परंतु सद्गुरूंची कृपा आणि त्यांची कृपेमुळं हे वेदांताचे शब्द चांगले कानावर पडले. मग त्यांच्या कृपेमुळं हे सगळं बोलणं आहे. मात्र फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे प्रभू तू का म्हणे बोले आणि मज तुम्हीची शिकविले. तुमचे जे बोल आहेत त्याच्यामुळं तुम्ही स्तुती अथवा निंदा दोन्ही समान करून घ्या. याच्यानंतर जगद्गुरू तुकोबराय म्हणतात पहा, असो मागे झाले पुढे गोड ते चांगले, आता माझे मनी काही अपराध न मनी, निधी अवसान करिता नामाचे चिंतन, तुका म्हणे बोले तुझं आधीचं गोविले. असो. आता जगद्गुरू तुकोबराय असो म्हणतात. असो म्हटल्यानंतर म्हणतात मागे झाले ते असो, जे मागं झालं देवा ते असू दे, आता राहू दे बरं का. पुढे गोड ते चांगले, मागचं सोडून दे, परंतु पुढचं आहे ते गोड आहे. आता इथून पुढं मात्र मी चांगलंच बोलेन, काही चुकीचं बोलणार नाही. म्हणून याच्याकरता मागचं तेवढं देवा सोडून द्या. आणि आता माझे मनी काही अपराध न मनी, आता माझे काही अपराध मनी न मनी, माझे जे काही अपराध आहेत आता तुझ्या मनामध्ये धरून ठेवू नको किंवा तुझ्या मनामध्ये मानू नको, ते अपराध मनावर घेऊ नको. तू जर मनावर माझे अपराध घेतला तर मग माझं कल्याण होणार नाही. याच्याकरता देवा आता माझे काही अपराध आहेत, चुकून मुकून काही अपराध झाले असतील, ते अपराध तू काय कर, दूर कर. ते मात्र अपराध मनावर घेऊ नको. निधी अवसान करिता नामाचे चिंतन, नामाचे चिंतन करिता निधी अवसान, मी नामाचं चिंतन जर करायला लागलो तर मात्र त्याच्यामध्ये निधी अवसान म्हणजे खंड पडू देऊ नको. त्याच्यामध्ये अखंड मला असणारी नामाची आवड या ठिकाणी लागून राहू दे देवा. अशा पद्धतीनं ह्या अखंड नामाचं चिंतन मला घडू दे, असं या ठिकाणी तुकोबराय बोलतात. आणि मग पुन्हा देवाला म्हणतात तुका म्हणे बोले तुझं आधीच गोविले. तुकोबराय म्हणतात बोले तुझं आधीच गोविले, तुला या बोलण्यामध्ये मी आधीच गोवून ठेवलेलं आहे बरं का. लक्षात ठेव, गोवून ठेवणं म्हणजे बांधून ठेवणं, वचनबद्ध करणं. जगद्गुरू तुकोबराय भगवंताला वचनबद्ध करतात. पुन्हा म्हणू नको असं कधी म्हटले होते तुम्ही, हे तुला आता सांगतो की मी जे तुला म्हटलं ना तर त्याच्यामध्ये तुला माझं म्हणणं मान्य करावं लागेल. काय म्हणणं आहे? माझे काही अपराध आहेत ते मनात आणू नको एक. आणि निधी अवसान, मी नामाचं चिंतन करत असताना निधी अवसान, अवसान निधी मध्ये खंड पडू देऊ नको, याच्याकरता मी तुला आधीच बोललेला आहे. पहा असं जगद्गुरू तुकोबराय देवाला बांधून घेतात, वचनामध्ये शब्दामध्ये या ठिकाणी बांधून घेतात. आणि पहा याच्यानंतर मग महाराज म्हणतात या ठिकाणी माते विनबाळा अनेक न माने सोहळा, तैसे झाले माझ्या चित्ता तुझ विन पंढरीनाथा, वाट पाहे मेघा बिंदू नेघे चात कसरिसा सिंधू, सारसासी निशी ध्यान रवीच्या प्रकाशी, जीवनाविन मत्स्य जैसे धेनू लागी वत्स, पतिव्रते जिने भ्रताराच्या वर्तमाने, कृपणाचे धन लोभ्या लागी जैसे म्हण, तुका म्हणे काय तुझ विन प्राण राहे.
तैसे झाले माझ्या चित्ता तुझवीन पंढरीनाथा. अतिशय गोड असणारा अभंग. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबरायांनी जवळपास 7 दृष्टांत दिलेले आहेत. आणि मग महाराज म्हणतात बघा, माते विन बाळा अनेक न माने सोहळा. बाळा मातेविन अनेक सोहळा न माने. जो लहान मुलं असतो तर त्याला आईशिवाय इतर सोहळा मान्य होत नाही. जर लहान मुलगा रडायला लागला, तुम्ही प्रत्यक्षात पाहिलं असेल किंवा मग दृष्टांतात ऐकलं असेल, आहे का नाही? तुम्ही बघा, लहान मुलं रडायला लागलं, रडत असताना त्याच्या वडिलांनी त्याला कडेवर घेतलेलं आहे, त्याला घेतलं आणि वेगवेगळ्या प्रकारची खेळणी त्याला द्यायला लागले. हे घे, ते घे, खाऊ घे. पण ते इतकं रडतं, ते खाऊ बी नगं म्हणतं आणि खेळणी नगं म्हणतं. तुला काय पाहिजे? ती म्हणते आई. म्हणजे इतर साहित्य नको त्याला काही. त्याला कितीही भारी भारी साहित्य खेळणी दाखवतात वडील, पण ते नको म्हणतो. का? कारण त्याला फक्त आईची ओढ लागलेली असते. तसं जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, बाळा मातेविन अनेक सोहळा न माने. इतर त्याला काहीही आवडत नाही. अशा पद्धतीनं देवा हे जसं आहे तसं तैसे झाले माझ्या चित्ता तुझविन पंढरीनाथा. हे पंढरीनाथा तुझविन माझ्या चित्ता तैसे झाले. तशा पद्धतीनं माझ्यासुद्धा चित्ताला झालेलं आहे. मलासुद्धा त्या बाळासारखं, त्या बाळाला जसं आईच आवडते तसं मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. पुढं पहा, वाट पाहे मेघाबिंदू नेघे चातक सरिसा सिंधू. या ठिकाणी चातक वाट पाहे मेघाबिंदू. चातक मेघाबिंदूची वाट पाहतो. नेघे सरिसा सिंधू. सरिता म्हणजे नदी आणि सिंधू म्हणजे सागर. तो चातक पक्षी त्या नदीच्याही पाण्याची वाट पाहत नाही आणि सागराची किती पाणी आहे, परंतु ते पाणी पिऊन तो तृप्त व्हायला पाहिजे. परंतु चातक असा आहे महाराज, स्वाती नक्षत्रामध्ये जे मेघाचे बिंदू पडतात ते तो पिऊन तृप्त होतो आणि त्याचीच वाट पाहत होतो. नाहीतर इकडं किती नद्या वाहू द्या, किती समुद्र कितीतरी पाण्यानं भरलेला आहे, पण तो मात्र ते सेवन करत नाही. वाट या ठिकाणी फक्त मेघाबिंदूची पाहे. नेघे सरिता सिंधू. अशा पद्धतीनं त्या चातकाचा आहे. मग परत ध्रुवपदावर यावं लागतं. तैसे झाले माझ्या चित्ता. हे देवा मला तसं झालं. पुढं, सारसाशी निशी ध्यान रवीच्या प्रकाशी. या ठिकाणी एक दृष्टांत दिलेला आहे सारस पक्षाचा. सारस पक्षी समुद्रकिनाऱ्यावर आपल्या नदीच्या तीरावर असतात. जोडपं असतं सारस पक्षाचं. ते गमत असे, जर रात्रीची वेळ झाली, अंधार झाला आणि या सारस पक्ष्याची नर मादीची जर ताटातूट झाली, नर एका तटावर आणि मादी एका तटावर जर झाली, तर त्या अंधारामुळं त्यांना एकत्र येता येत नाही, एका ठिकाणी येता येत नाही. मग ते काय करतात? सूर्योदयाची वाट पाहतात. कधी सूर्याचा प्रकाश होईल आणि कधी आमच्या एकमेकाची कधी भेट होईल. अशा पद्धतीने मग इतकी आतुरता त्यांना लागते की सारशी निशी, सारसाशी निशी आणि ध्यान रवीच्या प्रकाशी. रवीच्या प्रकाशी ध्यान, याला फक्त सूर्याचा प्रकाश कधी येतो याच्यावरच त्याचं ध्यान असतं. बाकी त्याच्या वाचून इतर त्याला काही माहिती नसतं. ही सारस पक्षाची आतुरता या ठिकाणी प्रस्तुत करतात. पुन्हा म्हणतात, जीवनाविन मत्स्य. जीवना वेगळी मासोळे. मासा पाण्यातून जर बाहेर काढला तर किती वर्षानं मरतो, आहे का नाही? वर्षानं थोडीच आहे, लगेच तात्काळ. कारण मासा काय आहे महाराज? फक्त मासा आणि पाणी हे दोघाचं एकीकरण म्हणायला काय हरकत नाही. त्याचं ते जीवनच आहे. तसं जीवनाविन मत्स्य, पाण्याशिवाय मासा जसं तडफड करतो तसं जैसे धेनू लागी वत्स. पुढं लगे दुसरा दृष्टांत देतात, धेनू लागी वत्स. या ठिकाणी गाय धेनूला जसं वत्स किती प्रिय आहे. कितीही मोठं संकट येऊ द्या, परंतु त्या वत्सावर जर संकट आलं तर ते धेनू पळत जाऊन असणारं ते संकट दूर करते. ऐका, किंवा किती आतुरता त्या धेनूला अंतःकरणामध्ये असते. तशा पद्धतीनं हे देवा मलासुद्धा तुझ्या संबंधानं झालेलं आहे. या ठिकाणी जगद्गुरू तुकोबराय विदित करतात. पुन्हा म्हणतात, पतिव्रते जिने भ्रताराच्या वर्तमाने. या ठिकाणी जगद्गुरू तुकोबराय म्हणतात की भ्रताराच्या वर्तमाने पतिव्रतेचं जिना असतं. म्हणजे आपला पती सोबत जर असेलच वर्तमान काळामध्ये, नाहीतर येणार आहे गेला आहे याच्यामध्ये पतिव्रतेचं जिनं नाही. मग तो सोबत पाहिजे. मग त्याच्या वर्तमानानं त्या पतिव्रतेचं जसं जगणं असतं, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, तशा पद्धतीनं पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचवून न स्पर्शे.
तिचं अंतःकरण ऐकाणी पतिव्रतेचं. तसं ही म्हणायला लागली जगद्गुरु तुकोबराय, पतिव्रतेचं जसं जिनं भ्रताराच्या शिवाय ती जगू शकत नाही, तसं माझं झालेलं आहे. तैसे झाले माझ्या चित्ता. पुढं कृपणाचे धन आणि लोभ्या लागी जैसे मन. कृपणाचे धन, कृपण अतिशय धनामध्ये चंगूस माणूस. कंजूस काही ठिकाणी कंजूस म्हणतात, काही ठिकाणी चंगूस म्हणतात, काही ठिकाणी चक्कू म्हणतात. आहे का नाही? चिक्कू माणूस, पैसे सुटत नाही त्याच्या हातातून. आहे का नाही? वेगवेगळी भाषा पहा. तशा पद्धतीनं मग त्याचं जसं फक्त पैशावर प्रेम असतं, अहो इतकं प्रेम असतं. फार गोड गोड अभंग आहेत पाहता. खरं पाहता आपल्याला हे तसंच दिलेले आहे, 16 अभंग 1.5 तासात. दुसरं काही बोलायचंच नाही म्हणून तर एवढे 16 अभंग दिलेले आहेत. आहे का नाही? परंतु वेगवेगळ्या अभंगामध्ये सुद्धा अनेक दृष्टांत सांगता येतील. महाराज, तो जो कृपण मनुष्य असतो, आपल्या पत्नीवर सुद्धा प्रेम करत नाही, मुलाबाळावर प्रेम करत नाही, आई वडिलावर प्रेम करत नाही, फक्त त्याचं प्रेम धनावरच असतं. इतकं प्रेम असतं की त्याला ते धन सोडावं असं वाटत नाही. सहज त्याच्या एका पत्नीनं म्हणली कृपणाच्या, अहो म्हणली कधीतरी तुम्ही दान करत जा. कधीसुद्धा दान करत नाही तुम्ही. आता चांगला पर्व काळ आलेला आहे, दिवाळी आली जवळ, जा म्हणे इंद्राणीच्या तीरावर जा आणि दान करा. ते आला सकाळी सकाळी स्नानाला, पण नेमकं जिकडं स्मशानभूमी होती त्या तिकडे गेला स्नानाला. कशामुळं? जर कदाचित आपण चांगल्या ठिकाणी स्नान करावं तर एखादा कोणीतरी याचं येईल, दान मागेल, म्हणून आता काय करावं म्हणून तो तिकडे गेला लांब. पण नेमकं भगवंताला त्याची परीक्षा घ्यायची होती, त्या कृपणाची. भगवान एक याचकाचं रूप धारण केले आणि भगवान तिकडे गेले. त्यांनी स्नान केले आणि वर मान काढल्याबरोबर लगेच त्यांनी सांगितले जय हो. म्हणे आता काय झालं? काय नाही म्हणे, आम्हाला थोडंसं दानधर्म करा. त्याने सांगितलं देतो म्हणे, 1 आना देतो तुम्हाला. किती देतो? 1 आना, पण उदारीवर, आता नाही. मग ते भगवंत म्हणले चालतं. आता देवच होते ते, त्यांना परीक्षा घ्यायची होती. ते म्हणले चालल. दुसरा दिवस आला, नेमकं दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी भगवान परमात्मा पोहोचले याच्या कृपामध्ये. आणि मग पत्नीला बोलवलं. पत्नी बाहेर आली. म्हणे कोण तुम्ही? तुमच्या पतीनं मला दान दिलेलं आहे 1 आना आणि त्याच्याकरता उदारीवर ठेवलेलं आहे, ते नेण्यासाठी मी आलेलो आहे. बरं ठीक आहे म्हणे. ते आत गेली आणि पतीला सांगितलं तुम्ही कोणाला 1 आना दान दिलता का? हो. मग ते बाहेर आलेत. आता काय करावं? त्याला 1 आनासुद्धा द्यायला जीवावर चालला. तेव्हा म्हणला सांग माझी तब्येत काय खराब आहे, जाऊन सांग. जाऊन सांग म्हणल्यानंतर ते बाहेर गेले. ती म्हणली आता आमच्या मालकाची तब्येत काही बरोबर नाही. मग असं सांगितल्यावर त्यांनी काय सांगितलं? बरोबर नाही, आमचा दाता आम्हाला दान देणार आहे आणि त्याची तब्येत बरोबर नाही, जोपर्यंत डॉक्टर साहेब त्याला नीट करत नाही तोपर्यंत मी जाणारच नाही. ते तिथंच थांबला. मग आता काय करावं? परत पत्नी जाऊन सांगितली अहो तुम्ही नीट झाल्याशिवाय ते जाणार नाही. यानं काय केलं? थोडासा योगाचा अभ्यास होता, सगळे श्वासोश्वास बंद केले आणि मेल्यागत पडला. ते सांगितलं मेलं म्हणून सांग. परत पत्नी बाहेर आली आणि सांगितले अहो हे आमचे गेले. गेले म्हणल्यावर हो म्हणला गेले असे कसे गेले? दान न देतात कसे गेले? बरं जाईनात का? आम्हाला जे दान देणार आहेत त्यांचा अंत्यविधी संस्कार झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. आता ते देवच होते. त्यांनी म्हणले आता काय करावं? हे शेवटी जाईनातच. मग गंमत अशी झाली, यांनी आरडाओरडा केला याचकाने. गावातले मुख्य गेले, सगळं गाव गोळा झालं. त्याला मांडलं थिरडीवर, उचललं आणि चालले. आता ही पत्नी ओरडू सांगू ये नाही मरे. पण समजदार माणसं म्हणाले ये मरे. हां तुम्ही शांतीनं राहता, सुखानं राहता, काळजी नका करू सांगायला लागले. तरी ही म्हणायची नाही मरे. पण गंमत अशी झाली, शेवटी स्मशानात नेलं, त्याच्यावर चितेवर मांडलं. तरीसुद्धा आता ही देवाला परीक्षा घ्यायची होती, किती कृपण आहे पाहायचं होतं. शेवटी पेटवण्याची वेळ आली. काय करावं? शेवटी देवच कटाळून गेले. म्हणजे याच्यासारखा कृपण मी जगात बघितलं नाही. शेवटी देव जवळ गेले. त्याला म्हणले बाबा तो डोळे उघड, विनाकारण हाकनाक मरून जाशील. ते म्हणले उघडतो डोळे, फक्त तो 1 आना तेवढा मागायचं सोडून द्या. ऐका, म्हणजे इतका कृपण आहे मरायला तयार होईल. इतका कृपण आहे की तो मरायला तयार होईल, पण त्याला त्या धनाशिवाय जमणारच नाही. तसं जगद्गुरु तुकोबराय सांगतात. खरं सांगू देवा, कृपणाचे धन लोभ्या लागी जैसे मन. सगळं पूर्ण माझं मन त्या धनाकडं लागतं, या कृपणाचं मन. तसं तैसे झाले माझ्या चित्ता आणि तुझं विन पंढरी नाता. हे देवा, तसं मला तुझ्याशिवाय होतं, तू नसलं की करमत नाही. म्हणून असणारं तुझी सतत आठवण येते. तुका म्हणे काय तुझं विन प्राण राहे, तुझ्याशिवाय काय माझा प्राण राहील काय? असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. राहील असं वाटतं तुला? आता या ठिकाणी बघा, हाच दृष्टांत फार गोड पद्धतीनं सांगता येईल. मातेविना बाळा, म्हणजे बाळक जो असतो, मूल असतो, तो आईशिवाय राहू शकत नाही. त्याचबरोबर चातक पक्षी आहे, तो मेघाबिंदूशिवाय राहू शकत नाही. सारस पक्षाला जसं सूर्योदयाची आवड आहे किंवा ओढ आहे,
त्याचबरोबर मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही किंवा धेनू वत्साशिवाय राहू शकत नाही, पतिव्रता पतीशिवाय राहू शकत नाही, कृपण धनाशिवाय राहू शकत नाही, तैसे झाले माझ्या चित्ता. हे देवा मला यांच्यासारखं झालं, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. आईशिवाय बाळ जगेल काय, मेघबिंदूशिवाय चातक जगेल काय, पाण्याशिवाय मासा जगेल काय, वत्साशिवाय धेनू जगेल काय, पतीशिवाय पत्नी जगेल काय, आणि या ठिकाणी म्हणतात धनाशिवाय कृपण जगेल काय, तसं तुझ्याशिवाय मी जगेल काय. या ठिकाणी म्हणतात तुका म्हणे काय तुझं विन प्राण राय, तुझ्याशिवाय माझा प्राण राहील काय. असं या ठिकाणी प्रश्न यात जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतात राहू शकणार नाही असा त्याचा अर्थ आहे. पुढं असणारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुझा ऐसा कोणी न देखे उदार, अभयदान शूर पांडुरंगा, शरण येती त्यांचे न विचारीशी दोष, न मागता त्यास आढळ देशी. धावशी आडणी ऐकोनिया धावा, कैवारे देवा भक्ताच्या, दोष त्यांचे जाळी कल्पकोटीवरी, नामासाठी हरी आपुल्या. तुका म्हणे तुझं वानू कैशापरी, एकमुखे हरी आयुष्य थोडे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार म्हणतात हे देवा तुझा ऐसा कोणी न देखे उदार, तुझ्यासारखा उदार कोणी न देखे. अभयदान शूर पांडुरंगा, हे देवा हे पांडुरंगा तू अभयदानामध्ये अभयदान देण्यामध्ये दानशूर आहेस, उदार आहेस, आणि तुझ्यासारखा मी कुठंच पाहिला नाही. पाहिलं तरी कशाला सांगतील, जगद्गुरु तुकोबाराय दुसरा पाहणारच नाहीत, कारण त्यांची एकनिष्ठता होती ना. आम्ही धरला चित्ती रुक्माईचा पती, एक धरला चित्ती रुक्माईचा पती, तो पांडुरंग परमात्मा एकच धरलेला होता. त्याच्यामुळं मग दुसऱ्यांचा विषय नव्हता. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तूच एक असणारा उदार आहे, आणि खरंच उदारामध्ये तो असणारा दानशूर आहे. पहा तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना मनशी पात्रापात्र, कैवल्यायुष्य पवित्र, जे वैर्याई दिदले. वैर्यांनासुद्धा कैवल्यासारखं मोक्षासारखं निधान परमात्म्याने या ठिकाणी दिलेलं आहे. इतका असणारा तो उदार आहे. अहो एखादा अपराधी आहे ज्यांनी भगवंताला 100 शिव्या द्याव्या, 1000 शिव्या द्याव्या, अशासुद्धा माणसाला आपलं भगवंताने काय केलेलं आहे, आयशिया अपराधी आपण पे ठाव दिदला गोपाळा, आणि उत्तान चरणाचिया बाळा. आपल्या स्वरूपामध्ये एक रूप करतो, एवढं तुझं मोठं उदारपण आहे. आणि काय पाहिजे, इथं एक भांडणं करायला तयार होतात, आणि इथं भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना म्हणतात किती शिव्या दिल्या, ऐक नाही तुझं उदारपण, इथं उदारपण दाखवायचं आहे. आणि भगवंताची स्तुती केल्याशिवाय भगवंताला पाझर पटणार नाही. हे जगद्गुरु तुकोबारायला चांगलं ठाऊक आहे. पटदिशी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुझा ऐसा कोणी न देखे उदार, अभयदानशूर पांडुरंगा, तू उदार आहे बरं का देवा. या ठिकाणी म्हणतात शरण येती त्यांचे न विचारीशी दोष, न मागता त्यास आढळ देशी. आढळ पद त्यांना सहज देतो तू, आणि जे शरण आले त्यांचे दोष तू मनामध्ये आणत नाही. न विचारीशी दोष, जे शरण येती त्यांचे दोष न विचारीशी, आणि न मागता त्याशी आढळ देशी. न मागता त्यांना आढळपद देतो तू, ऐका नाही. फक्त शरण आले पाहिजे. जोपर्यंत शरण येत नाही तोपर्यंत देव परेशान करतो बरं का. आणि एकदा का शरण आला मग ते महाग किती त्यांनी गुन्हे केले त्या पद्धतीनं काहीही कुठल्या पद्धतीनं भगवान परमात्मा काही करत नाही. फक्त तू शरण येती त्यांचे न विचारीशी, त्यांचे विचार करत नाही, विचारत नाही काय दोष आहे तुमचे काय, ते काही पाहत नाही. फक्त शरण आले पाहिजेत. अशा पद्धतीनं भगवंत हा जगद्गुरु तुकोबाराय या भगवंताला म्हणतात. देवा आणखीन एक सांगू, धावशी अडणी ऐकोनिया धावा, कैवारे देवा भक्ताचिया. भक्ताचिया कैवारे, हे देवा भक्ताचिया कैवारे ऐकोनिया धावा, अडणी धावशी. अडणी ऐकोनिया धावा धावशी. अडणी म्हणजे संकटाच्या प्रसंगाला, एखाद्या भक्ताला संकट पडलं तर तू धावशी, तो धावत असतो आणि त्या भक्ताचा कैवार घेऊन धावत असतो. कधी कधी धावला हो. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये फार चरित्र कोणत्या कोणत्या भक्ताकरता भगवान परमात्मा धावले हे आपल्याला पाहता येतं. गजेंद्रासाठी सुद्धा काय धावा भगवंतांनी केला, प्रल्हादाकारणे सुद्धा काय धावा केला, द्रौपदीकरिता सुद्धा भगवान परमात्मा कसे धावून आले, हे सगळं चरित्र पहा. याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. संकट पडलं की तो पट दिशी त्यांचा नुसता धावा ऐकला की लगेच तात्काळ असणारं धावत असणारं पळत येतो. कुठल्याही प्रकारचं वेळ लावत नाही. अशा पद्धतीनं तो परमात्मा आहे. बघा, दोष त्यांचे जाळी कल्पकोटीवरी, नामासाठी हरी आपुल्या. हे हरी आपुल्या नामासाठी
त्यांचे दोष कल्पकोटीवरी जाळी. आपल्या नामासाठी आपला आजामेळ्याचं काय झालं आहे का नाही? सत्य मानारे सकळ उद्धरीला आजामेळ, जो महापातकी चांडाळ नामासाठी आपल्या नामासाठी महापातकी असणारा चांडाळ आजामेळाचा भगवंताने उद्धार केला. तुका म्हणे हातव कृपेचा सागर नामासाठी पार पावविलं. भगवान परमात्मा स्वतःच्या नामासाठी काय करतो? काहीही करतो. त्याला फक्त स्वतःचं नाव मोठं करायचे, थोडासा नामाचा अभिमान आहे. कोणाला? भगवंताला. ज्यानं नाव घेतलं की भगवान परमात्मा त्याचं कामच करतो. हा, तुका म्हणे अशी नामाचा अभिमान म्हणून शरण तारी बळे. ऐका नाही, नामाचा अभिमान असल्यामुळं जे शरण आले त्यांना बळेच तारतो महाराज. मागं पुढं बघत नाहीत. काही काहीला जास्त नाव व्हावं वाटतं, मग ते नावासाठी किती एकरी गेली तरी चालतंय, पण तो काय मागं सरत नाहीत महाराज. पण नाव झालं पाहिजे. हां, हे व्यवहारातला दृष्टिकोन आहे बरं का. हा, पण काही पण नाव झालं पाहिजे. तसं भगवंताला स्वतःच्या नामाचा इतका अभिमान आहे. एखाद्यानं नाव घेतलाच मग तो कसा आहे, अपराधी आहे का, किती दोष आहे, काही बघणार नाही, फक्त नाव घेतलं पाहिजे. तसं इथं या ठिकाणी म्हणतात, दोष त्यांचे जाळी कल्पकोटीवरी, नामासाठी हरी आपल्या नावासाठी तो त्यांचे कल्पकोटीवर झालेले दोष जाळतो. तुका म्हणे तुझं वानू कैशा परी एकमुखे हरी आयुष्य थोडे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबर म्हणतात, देवा तुझं वर्णन कशा पद्धतीनं करू? मुख आहे ना तुम्हाला, आणि म्हणे एकच मुख आहे. बरं, त्यातल्या त्यात एक मुख आहे आणि आयुष्य थोडं आहे. आयुष्य जास्त असतं तर या मुखानं वर्णन केलं असतं, पण माझं काय आहे? आयुष्य थोडं आहे. बरं, थोडं आयुष्य आहे, जास्त मुख असते तरी वर्णन केलं असतं, पण आता एक मुख आहे, आणि मग काय करायचं? कसं स्तुती करायची? जगद्गुरु तुकोबराने माझंच काय घेऊन बसला देवा? हा, जो शेष आहे, शेष शिनला झाल्या द्विसहस्र जीवा. काय सांगू? वेद जाणू गेला तो पुढे मौलावाला, आणि मग काय सांगू आणखीन? अशा पद्धतीनं श्रुती नीती म्हणती. काही जरी म्हणलं तर जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणायला लागले, ज्याचे गरजता पवाडे श्रुतीशास्त्रा मौन पडे, तेथे माझी वाचा किती पुरे करावया स्तुती. शिनला सहस्र तोंडे शेष फन्यायसे धेंडे. तुका म्हणे मही पत्र सिंधून पुरे शाई. या पूर्ण पृथ्वी रूपी मही आहे, तिची पाटी केली आणि वरी सिंधूची शाही केली आणि वरी लिहिलं, तरीसुद्धा तुझं वर्णन पुरे करावया स्तुती. तुझं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे तेवढी काही शक्ती नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझं वानू कैशा परी एकमुख हरी आयुष्य थोडे. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय पुढच्या अभंगामध्ये म्हणतात, हे देवा तुला वर्णन करता येत नाही. का करता येत नाही? कारण तुझं उपकारच तेवढे माझ्यावर आहेत. असं जगद्गुरु तुकोबराय बोलत असताना म्हणतात, काय तुझे उपकार पांडुरंगा सांगो मी या जगा माझी आता. जतन हे माझे करोनी संचित दिले अवचित अनोनिया. घडल्या दोषांचे न घालीच भरी आली यास थोरी कृपा देवा. नवते ठाऊके ऐकिले नाही न मागता पाही दान दिले. तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. हे देवा माझे गाठी आता काही नाही, असं या ठिकाणी पूर्ण अभंगामध्ये म्हणतात. काय तुझे उपकार पांडुरंगा सांगू मी या जगा. बघा, या जगाला तुझे काय उपकार माझ्यावर आहेत, मी काय सांगू? कारण काय सांगू सांगण्याकरता पुढच्याला कळालं तरी पाहिजे ना, ऐकणे. जगद्गुरु तुकोबराय करतात, मी ज्याला सांगणार आहे त्याला तुझे उपकार कळाले पाहिजेत. कारण तुझे केलेले उपकार हे मलाच माहीत आहेत ना, पुढच्या व्यक्तीला कोणाला माहिती नाहीत. असा भक्त कोणी पाहिजे ना. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काय तुझे उपकार पांडुरंगा सांगू मी या जगा माझी आता. या जगा माझी मी आता काय म्हणून तुझे उपकार सांगू? म्हणजे सांगताच येत नाहीत का उपकारच केले नाहीत भगवंतानी? उपकार भरपूर केले, परंतु ते सांगण्यासारखे नाहीत. किती म्हणून सांगावं? अनंत उपकार त्या परमात्म्याचे आज तागायत प्रत्येकावर आहेत. प्रत्येकावर भगवंतानी उपकार केलेत. ते उपकार शब्दानं सांगता येत नाही. उगाच सहज एखाद्याला म्हणलं समुद्रात पाणी आहे का? म्हणे हो आहे. किती आहे सांगा बरं. ते म्हणजे काय सांगावं आहे का नाही? काय सांगावं म्हणजे सांगताच येत नाही का पाणीच नाही समुद्रामध्ये? पाणी भरपूर आहे, पण किती सांगावं आणि काय म्हणून सांगावं ते सांगताच येत नाही ना. तसं अनंत उपकार या परमात्म्याचे माझ्यावर आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात, देवा तुझे काय काय उपकार सांगावेत, कोणकोणते उपकार सांगावेत.
हां भरपूर असणारे तुझे उपकार आहेत. हां या ठिकाणी पुढं म्हणतात काय उपकार आहेत एक तरी सांगा. जतन हे माझे करोनी संचित दिले अवचित आणून या. माझे हे जे संचित आहेत हे अवचित आणून दिलेले आहेत, मला जतन करून ठेवले आणि मला या ठिकाणी अवचित आणून दिलेले आहेत बघा. कारण आपलं संचित जर चांगलं असेल तर आपल्याला पुढं परमार्थ करायला वाव भेटतो. धन्य मी मानीन आपले संचित राहिलेसे प्रीत तुझे नामे. ज्या अर्थी तुझ्या नामावर माझी प्रीत आहे त्या अर्थी माझं संचित कसं आहे, धन्य आहे. हां म्हणून इथं जगद्गुरु तुकोबर म्हणतात जतन हे माझे करोनी संचित. माझे संचित जतन करोनी अवचित आणून या दिले. मला अचानक आणून दिलं तुम्ही, ऐकणे माझं संचित तुम्ही जतन केलं. जसे तसं जतन केलेलं मला मात्र तुम्ही आणून दिलं. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबर म्हणतात. आणि ते संचित देत असताना काय म्हणतात बघा. घडल्या दोषांचे न घलीच भरी आली यास थोरी कृपा देवा. देवा घडल्या दोषांची भर तुम्ही याच्यात घातली नाही बघा. घडल्या दोषांची न घलीच भरी, भर नाही घातली. दोष जे घडले माझे ते बाजूला ठेवले. जर दोष एकीकडं आणि गुण एकीकडं केलं आणि ती जर दोन्ही मिक्स केलं तर जीवाला सुखदुःख भेटतं, आहे का नाही. म्हणजे आपण केलेलं पाप पुण्य त्याच्यानुसार त्याला काय भेटतो, सुखदुःख भेटतात. तसं जगद्गुरु तुकोबर या ठिकाणी काय म्हणतात, जे काय माझ्याकडून दोष घडले त्या दोषाची तुम्ही याच्यात भर नाही टाकली. आणि ती भर नाही टाकल्यामुळं झालं काय, आली या असं थोडी कृपा देवा. कृपा हे देवा तुम्ही मात्र थोर कृपा माझ्यावर या ठिकाणी केलेली आहे. का, जे झालेल्या दोषाची तुम्ही भर टाकलेली नाही म्हणून. पुढं म्हणतात नव्हते ठाऊके आई केले नाही न मागता पाही दान दिले. असं दान तुम्ही दिलं की ते दान नव्हते ठाऊके, मला माहीतसुद्धा नव्हतं. माझ्या काही ध्यानी नाही, मनी नाही, काही कधी ऐकलं नाही, हां काही मागितलं नाही. न मागता पाही दान दिले, मागितलंसुद्धा नाही. पण अशा पद्धतीचं अवचित दान तुम्ही मला माझ्या पदरात टाकलं, अचानक दिलं तुम्ही. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबर म्हणतात तुका म्हणे याच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक. याच्या उपकारासाठी आता तुम्ही मला हे जे अवचित दिलेलं आहे, माझं जे संचित जतन करून ठेवलं आणि तुम्ही मला आणून दिलं, अशाला असं माझं संचित चांगल्या पद्धतीनं राहिलं, हे जे तुम्ही मला दान दिलं याच्या उपकारासाठी आता तुम्हाला काय द्यावं तर नाही माझे गाठी काही एक. माझे गाठी काही एक नाही, माझ्या पदरात माझ्यापाशी काहीसुद्धा आता शिल्लक नाही की त्याच्या उपकाराची परतफेड करावं आणि तुम्हाला द्यावं. याच्याकरता आता माझ्याकडे काही नाही बरं का देवा. पहा पुन्हा असणारं जगद्गुरु तुकोबर म्हणतात उलट असणारं देवालाच मागायला लागेल. काय, देवालाच असणारं जगद्गुरु तुकोबर मागतात. काय मागतात, वाळोनिया जन सांडी मजदुरी करशील हरी आयसे कधी. आठवीन पाय धरोनी अनुताप वाहे जळ झोप नाही डोळा. नावडती जीवा अनेक प्रकार आवडी ते फार एकांताची. तुका म्हणे आयशी धरितो वासना होई नारायणा साह्य मज. एक एक अभंग असे आहेत. खरंच या एका अभंगाचंच जीवानं कल्याण होतं. तर सगळेच अभंग चिंतनाला येतात योगायोग आणि त्यातल्या त्यात सगळेच तुम्ही चिंतन करतात, तुमचं भाग्य आहे. पण हे अभंग खास आमच्यासाठी बरं का महाराज. गंमत असे जगद्गुरु तुकोबर आहे चाललेल्या आता सध्याच्या परिस्थितीच्या विरुद्ध देवाला मागणं करतात. आता जे लौकिक चाललं आहे याच्या विरुद्ध मागणं करतात. काय म्हणतात, वाळोनिया जन सांडी मजदुरी आणि करशील हरी आयशे करी. जन वाळोनिया मजदुरी सांडी आयशे करी. हे जन मला कंटाळलं पाहिजे, मला त्रासून या जनानं मला दूर लोटून दिलं पाहिजे. आणि गंमत अशी झाली आता परिस्थिती अशी आहे की त्या जनानं लोकांनी आपल्याला कसं मानतील, व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम काय काय फलानं बिस्तानं आता ते सगळंच माहिती तुम्हाला आहे का नाही. मग ह्याच्यावर कसे आपले जास्त लाईकन काय म्हणते त्याला फॉलोअर्स हे कसे वाढतील याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष आहे का नाही. मग उलट इथं जगद्गुरु तुकोबर याच्या विरुद्ध म्हणायला लागले, मला लोकांनी तिरस्कार केला पाहिजे, दूर लोटलं पाहिजे, लोकांतातून मी कसं एकांतात जाईन हे मला तू कर. लोक माझ्यावर जास्त प्रेम करतील असं नको करू, लोक जास्त माझे फॅन होतील का असं नको करू आहे का नाही. लोकांपेक्षा दूर मला नाही. हे का म्हणतात, कारण जगद्गुरु तुकोबराला माहीत आहे जरी करोडो लोक जरी आपल्यावर प्रेम करणारे झाले पण जोपर्यंत भगवंतानं आपल्यावर प्रेम केलं नाही ना तोपर्यंत आपलं कल्याण नाही. नाहीतर वरी गेल्यावर असं थोडी आहे तुमचे खूप मोठे फॉलोअर्स होते त्याच्यामुळे तुम्हाला मोक्ष आहे बरं का.
असं आहे का थोडे? तशी सिस्टम असती तर जमलं असतं बा, परंतु तशा पद्धतीची कुठलीही सिस्टम नाही. तसा आजपर्यंत कोणी मुक्त झाला आहे म्हणून असं ऐकण्यात नाही. तसं असतं पुराणात एखादं उदाहरण, यांची खूप चाहते होते आणि म्हणून त्यांना स्वर्गात जागा भेटली, तर तसं जमलं असतं, परंतु इथं नाही ना. मग जगद्गुरु तुकोबर म्हणतात वाळू नियाजन, माहीत होतं त्यांना. आणि गंमत असे, आजच हरिभक्तपरायण गुरुवर्य मते बाबा आणि आमचा बसल्या बसल्या थोडासा संवाद लागला, आणि त्या संवादामध्ये महाराज म्हणले ह्या साधू संतांनी व्यवहार का सोडलाय, हे त्याच्यामुळं सोडलाय म्हणे. लोकात गेलं की भांडणं आहेतच म्हणे. चांगलं कार्य केलं तरी 4 लोक नावं ठेवतातच, वाईट कार्य केलं तरी मग नावं ठेवतातच, त्यात काही बोलता येत नाही. म्हणजे काही करा, व्यवहार करायला गेला की तिथं दुःख येतं. आणि म्हणून साधू संतांनी व्यवहारापासून दूर झाले. महाराजांनी विना चिपळ्या घेतले आणि भंडारा डोंगर गाठला. प्रत्येक साधू संतांचं बघितलं तर एकांतावर प्रीती काय त्यांना माहीत आहे. हे लोकांत गेल्यानंतर आपल्याला परमार्थ साधता येत नाही. कितीही पहा, लोकांतामध्ये परमार्थ होत नाही. लोक परमार्थ केल्यानंतर 4 लोक सुधारतील, जे वाईट मार्गाला जातील ते सुधारतील, ते होईल, पण स्वतःचं कल्याण होईल असं नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात, तू काय म्हणे आम्हा एकांताचा वास आणि शिवब्रह्मरस आवडीनं. याच्याकरता तुकोबराय म्हणतात, देवा वाळोनिया जन सांडी मजदुरी. हे लोकांनी मला वाळीत टाकलं पाहिजे. कशाला तुकोबराय तुम्ही गावात येता, जा तिकडं बाहेरच भंडारा डोंगरावर, जा तिकडंच असणाऱ्या भामचंद्र डोंगरावर, असं म्हणलं पाहिजे लोकांनी. पण लोक बळच बोलणार, या महाराज तुमचे पाय लागू द्या आमच्या घराला, काय करावं. त्याच्यामुळं त्रास होतो, आहे का नाही. आता ह्या मला अनुभव येतो, प्रारब्धाची गोष्ट आहे. आणि संस्थानिक असल्यामुळं महाराज नुसती कुदळ जरी टाकायची असली घराची तरी म्हणतात बाबा तुम्ही आल्याशी सुरुवातच नाही करायची. असला लोकांत आहे. आणि मग ह्या लोकांतानं काय होतो, आपला परमार्थ हा दुरावला जात असतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, हे देवा हे नको मला करू, आहे का नाही. म्हणून वाळून या जन सांडी मजदुरी करशील अरे आयशी करी. करायचं आहे ना तुला, एवढं कर. आणि महाराज तुम्ही मग असं केल्यानंतर करणार काय, तुम्हाला टाकलं वनामध्ये नेऊन, गावात लोक येऊच देणार, तुम्ही पडले भंडारा डोंगरावर भामचंद्र डोंगरावर, तिथं करणार काय. मग महाराज म्हणले, आठवीनं पाय धरोनी अनुताप वाहे जळ झोप नाही डोळा. हे देवा अंतकरणामध्ये मी अनुताप होईन, आणि जोपर्यंत अनुताप होत नाही तोपर्यंत खरा परमार्थ आपल्याकडून घडला जात नाही. चिरंजीव पद पावावयाशी अधिकार कैसा साधकाशी किंचित बोलो निशेशी कळावयाशी साधका. मग पुढं म्हणतात आई येथे मुख्य पाहिजे अनुताप, त्या अनुतापाचे कैसे रूप. मग पुढं सांगितलं इथं मुख्य अनुताप पाहिजे, आणि अनुतापच नाही उगत तापावर ताप चालेत, आपले दोष करणे किती विचारलेत, आपले अपराध करणे, पण अनुतापच नाही अंतःकरणामध्ये. मग जोपर्यंत अनुताप नाही, पश्चाताप नाही, झालेल्या दोषाचं आपण जर प्रगटीकरण नाही, तोपर्यंत महाराज या ठिकाणी कल्याणाचा मार्ग मोकळा होत नाही. महाराज म्हणायला लागले, मी मात्र काय करेन, तुझे पाय आठवेन. धरोनी अनुताप, अनुताप अंतःकरणात धरेन, आणि मग मात्र तुझे पाय आठवेन. आठवल्यानंतर पहा, वाहे जळ झोप नाही डोळा. डोळ्यातून जळ वाहे आणि झोपसुद्धा डोळा नाही. माझ्यासुद्धा डोळ्याला झोप नाही, सतत डोळ्यामधून अश्रू असणारे या ठिकाणी वाहत असतात. हे देवा फक्त तू मला एवढं कर बरं का. महाराज भगवंतानी म्हणले, जगद्गुरु तुकोबराय तुम्ही याला सोडून दुसरं काही मागा ना. तुम्ही हे जे मागितलं, एकटा वनात जायचं, लोकांताचा त्याग करायचा, तुम्ही असं जे बोलता, मग लोकांपासून दूर जाऊन तुम्ही वनात करणार तरी काय, तुम्ही का मागता. जगद्गुरु तुकोबरा म्हणले, देवा खरं सांगू का, इथं राहायलाच नको, काहीही केलं तरी महाराज ऐसा हा लौकिक कदा राखावे ना, आहे का नाही. या अभंगामध्ये पहा, काही केलं तरी महाराज, संसार केला तरी नावं ठेवतात, बरं संन्यासी राहिलं तरी नावं ठेवतात, काही करा तुम्ही, जास्त बडबड केली तरी नावं ठेवतात, मौन धरलं तरी नावं ठेवतात, घरी गेलं तरी नावं ठेवतात, नाही गेलं तरी नावं ठेवतात. मग महाराज म्हणले काय करू, तू काय म्हणे आता ऐका वचन आणि तेजोनिया जन भक्ती करा. म्हणून नको म्हणे लोकांचा त्यागच केलेला बरा आहे. म्हणून मला आता नावडती जीवा अनेक प्रकार आवडी ते फार एकांताची. महाराज म्हणायला लागले, जीवा अनेक प्रकार नावडती, अनेक मला काय नावडते, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेणे, इतर मला काही माहिती नाही. तसं इथं महाराज म्हणायला लागले, नावडते जीवा अनेक प्रकार माझ्या जीवाला आवडत नाही, आवडी ते फार एकांताची, फक्त मला त्या एकांतावर प्रीती आहे. पुढं काय म्हणतात बघा महाराज, तू काय म्हणे ऐसी धरितो वासना होई नारायणा साह्य मज. हे नारायणा, हे देवा
मी मात्र या ठिकाणी आईशी वासना धरतो आणि नारायणा मज साह्य होई. हे देवा, फक्त मी धरलेली जी वासना आहे ती तू पूर्ण करण्यासाठी मला साह्य होय. आईसे आवडते मना देवा पुरवावी वासना. माझ्या मनाला जे आवडतं ना ती वासना तुम्ही पूर्ण केली पाहिजे. अशा पद्धतीनं माझ्या मनात एवढीच वासना आहे, लोकांतातून मी दूर जावं, लोकांनी मला दूर लोटावं आणि अनुताप करून मी तुझे पाय आठवावं. याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आवडत नाही. फक्त आणि फक्त मला एकांतावर प्रीती आहे, असं हेच माझ्या अंतःकरणातली वासना. देवा, हे नारायणा तू पुरव आणि त्याला मला सहाय्य कर, असं जगद्गुरू तुकोबराय या अभंगामध्ये म्हणतात. त्याच्यानंतर जगद्गुरू तुकोबराय पुढच्या अभंगामध्ये काय म्हणतात पहा. सांगतो या मना ते माझे नाईके, घातावरी टेके चांडाळ हे. म्हणून पाहे तर ते बुडते, न लाहे पुरते बळ करू. काय ते संचित न कळे पाहता, मती मंद चिंता उपजते. तू का म्हणे ऐसे बळ नाही अंगी, पावोनिया वेगी पार ठाकी. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबराय मनाला, स्वतःच्या मनाबद्दल सांगायला लागले देवाला. देवा, काय करू? या मनाला सांगतो मी, सांगतो या मना ते माझे न ऐके. मी जे सांगतो ते माझे न ऐके. हे जे मन आहे, माझं मन काही मी जे सांगतो ते ऐकतच नाही. मग घातावरी टेके चांडाळे, हे उलटं माझ्या घातावर टपलेलं आहे. ऐका नाही, कोणतं? हे मन माझं, असं या ठिकाणी मनाला म्हणतात. बघा, पंचदशीमध्ये सुद्धा पंचदशीकारांनी सांगितलं की मन हितालाही कारणीभूत आहे, म्हणजे बंधालाही कारणीभूत आहे आणि मोक्षालाही. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो, बंधाय विषयासक्तम मुक्ते निर्विषयम स्मृतम. ऐका नाही, जर आपण बंधामध्ये जर अडकलं ते मन, तर महाराज विषयामध्ये जर अडकलं तर बंधाला कारण आहे. आणि निर्विषय झालं तर तेच मन कशाला आहे? मोक्षाला कारण आहे. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू आणि मन करी बंधू 84चा. म्हणजे तो भवसिंधू उतरायला सुद्धा मनच कारण आहे आणि बंधनात पाडायला सुद्धा मनच कारण आहे. आणि म्हणून याच्याकरता जगद्गुरू तुकोबराय या मनाला सांगतात. मनाला सांगत असताना नाथ महाराजांच्या ग्रंथाचं चिंतन करा किंवा ज्ञानोबरायांच्या ग्रंथाचं चिंतन करा. या दोन्ही साधू संतांनी मनाला चांगल्याही पद्धतीनं सांगितलेलं आहे आणि वाईटही पद्धतीनं सांगितलेलं आहे. बघा महाराज, या पुढं, महाराजांनी या पुढे या. बस द्या, बस. काय काय करीतो या मना, परी नायिके नारायणा, करुणे त्याची करी वंचना, नेऊ पतना आदरिले. हो, अशा पद्धतीनं महाराज म्हणतात काय काय करतो या मना. तो काय काय करतो हे काही सांगता येत नाही, पण नेऊ पतना आदरिले यानं मात्र पतन करायला नेऊन ठरवलेलं आहे. चेतवनी इंद्रिय सकळ, आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ, दुराविली शुद्ध बुद्धी केली राळ, आणि ऐशे चांडाळ आणि वारे. हे असं मन आहे. या मनानंच सगळ्या इंद्रियाला चेतवून दिलं. चेतवून दिलं म्हणजे काडी लावली. काही काही गावात असे माणसं खतरनाक असतात, ते करत काही नाही, फक्त काडी लावतात. त्यांनी काडी लावली, गाव पेटलंच. तसं हे मनाचं आहे. म्हणून तर या गोपाळाच्या रूपामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. गोपाळाच्या रूपामध्ये भगवंतांनी काय सांगितलं? आपलं जगद्गुरू तुकोबरायांनी सांगितलं, तू का म्हणे तू राख मनेरी, मग ते एरी आम्ही जाणो. देवा, हे जे 11 इंद्रिय आहेत, प्रत्येकाला 11 इंद्रिय भगवंतांनी दिलेत. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11वं मन. ते काय म्हणायला लागले जगद्गुरू तुकोबराय, तू मनेरी फक्त राख, बाकीच्या आम्ही बघू. बाकीच्या गायी वळवून आणायला आम्ही सहाय्य करू किंवा ते आणू, पण ही मनेरी गाय हे सहजासहजी कोणाच्याही आटोक्यात येत नाही. मनाचा अनावर मार किंवा अनावर मनाचा मार कोण राहे मनासमोर, मनास पैजी ऐसा थोर, सुरनर आसुर असे ना. नाथ महाराज म्हणतात मनासमोर कोण टिकणार आहे? मनासमोर टिकणारा सुरनर आसुर असे ना. या मनाला जिंकणारा इतकं असणारं हे मन आहे. घंट्यात इथं तर घंट्यात तिकडं वेळ लागत नाही. इथं जरी आपलं काय अष्टदशाला बसलं तरी घरी जाऊन येते, गावाकडे जाऊन येते दिवाळीला, आहे का नाही? असलं हे मन आहे, इतकं चंचल आहे. मग असं असणारं मन, पण तरी या मनाचं चांगलं सांगितलं बरं का. काजे या मनाचे निके, जे देखल्या गुढीच्या ठाया सोके,
अनुभव सुखाचे कौतुके, म्हणून अनुभव सुखाचे कौतुके दावीत जावीजे, असं हे म्हण आहे. फक्त याला एखादी गोडी लावली पाहिजे. एक गोडी लागली मग ती कशाची का लागणार, त्याच्या मागे जातं ते. जरी विषयाची गोडी लागली तरी ते तिकडंच पळतं, का त्याला गोडी लागली ना. आणि जर आत्मसुखाची गोडी लावली तरी ते तिकडंच पळतं. फक्त याला गोडी लावणारा कोण आहे, काय लावतो हे महत्त्वाचं आहे. कारण जर पिठाचं नुसतं पाणी करायचं, त्याच्यात साखर टाकायचं, तेच प्यायला द्यायचं, दूध आहे म्हणायचं, जोपर्यंत त्याला तेच दूध वाटतं तेच पितं. पण खरं दूध एकदा का पिऊन आलं केशरयुक्त, ते म्हणतं हे आपल्याला दररोज पितो ते तर साधं आहे. तसं जर विषयामध्ये एखादं मन रमलं, त्याला एकदा आत्मसुखाची गोडी दिली, आत्मसुखाचा अनुभव दिला, त्या सुखाकडे नेऊन सोडलं, मग मात्र देखील या गोडीच्या ठाया सोके. मग अनुभव सुखाचे कौतुके दावीत जावीत. याच्याकरता अनुभवाचं जे सुख आहे, आत्मानंदाचं जे सुख आहे, हे त्याला दाखवणं फार गरजेचं आहे. बघा हे जे मन आहे फार अतिशय चांगलं आहे. या मनानं जर मनावर घेतलं, मनावर घेतलं तर बघा, दे बांधोनी हाती परब्रह्म, नाथ महाराज म्हणतात. जर हे स्वय लागले जरी परमार्थी, तरी दाशी करी चारी मुक्ती, आणि दे बांधोनी हाती परब्रह्म. हे मन जर स्वतःहून जर गेलं, या मनाची एक उत्तम गती, याची एक उत्तम गती, चांगली गती आहे. स्वतःहून परमार्थाला लागलं तर चारी मुक्तीला दाशी करतं आणि परब्रह्म हातात बांधून देतो. इतकं चांगलं मन आहे. पण गंमत अशी आहे, सुरुवातीला ते चांगलं नसतं. मग हे घातावरी टेके, इथं म्हणतात घातावरी टेके चांडाळ, हे साधक दशेतलं मन सांगायला लागले. हे जगद्गुरु तुकोबर म्हणतात, मी किती सांगू तरी नाही ऐके, किती सांगितलं तरी माझं ऐकत नाही, फक्त त्याच्याच मनाचं करतं, मन मनानंच करतं, माझं ऐकतच नाही. बऱ्याच वेळेला साधक सांगतो पण मन ऐकतच नाही. मला आपलं झालेला दृष्टांत आहे, कोणीतरी सांगितलं की पाठांतर कुठवर करायचं गुरुवारी. मला वाटतं मीच मोठ्या माऊलीला विचारलं होतं, माऊली मला पाठांतरच होत नाही. मग म्हणजे पुन्हा पाठ करायचं, किती वेळा पाठ करायचं. माऊली म्हणले जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत पाठ करायचं. तसं आता या मनाला किती वेळा सांगायचं, ते सांगून जोपर्यंत ठेप्याला येत नाही का, म्हणजे जोपर्यंत स्थिर होत नाही का, तोपर्यंत सांगत राहायचं. नाहीतर आपण 2 दान 4 दान 10 दान जर सांगितलं तरी ते ठेप्यावर येण्यासारखं नाही. या मनाला सांगण्याकरता पुन्हा सांगावं लागतं. नाहीतर घातावरी टेके चांडाळ, हे चांडाळ आपल्या घातावर टपलेलंच आहे. या मनाला एवढंच पाहिजे, माझ्या मनानंच व्हावं सगळं, आणि यांचं वाटलं हो. कोणाला वाटतं? या मनाला. मनोवनी, आता पुढं काय म्हणतात बघा, मनोवनी पाहे तर ते बुडते, न लाहे पुरते बळ करू. आता म्हणून हे मन माझ्या घातावर टपलेलं असल्यामुळं आता तरते का बुडते, म्हणजे आता आपण तरतोत का बुडतोत याची मात्र शाश्वती नाही. न लाहे पुरते बळ करू, पुरते बळ माझ्या अंगी नाही आता सध्या. कारण का, हे मन घातावर टपलेलं असल्यामुळं जेवढी मी प्रयत्न केले, हे मन माझ्यापेक्षाही काय आहे, बलवान आहे. याच्यामुळं आता मी तरणार का बुडणार याची तर शाश्वती नाही. मी मोप तरण्यासाठी प्रयत्न चालू आहे, परंतु हे मन मात्र बुडवायला प्रयत्न करत आहे. आणि या मनाच्या पुढं पुरते बळ नाही बरं का. पुरते बळ म्हणजे माझ्याकडे जेवढं पाहिजे या मनाला स्थिर करण्यासाठी, तेवढं बळ मात्र माझ्याकडे आता नाही म्हणायला लागले. बघा, काय ते संचित न कळे पाहता, मती मंद चिंता उपजते. आता काय ते संचित न कळे पाहता, काय ते संचित, जर मी पाहिलं तर काय संचितात माझ्या आहे, काय माझ्या प्रारब्धात आहे, ते काय आता मला माहिती नाही. ते न कळे पाहत असताना मला काही दिसत नाही किंवा मला काही कळत नाही. मती मंद चिंता उपजते. मी मतिमंद आहे, आणि मतिमंद असल्यामुळं मला असणारी चिंता या ठिकाणी उपजलेली आहे, असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे ऐसे बळ नाही अंगी, पावोनिया वेगी पार ठाकी. बघा, तुकोबराय म्हणतात ऐसे बळ नाही अंगी, असं बळ माझ्या अंगी नाही की पावोनिया पार वेगी ठाकी, पलीकडल्या तीरावर मला जाता येईल असं बळ माझ्या अंगात आता नाही. कारण पलीकडं जाण्यासाठी कोणाचं ना कोणाचं बळ घ्यावं लागतं, आणि सहसा मनाच्या भवसागरातून पलीकडं तरून जाण्यासाठी सद्गुरू नाम भगवंताचं साह्य पाहिजेच, त्याच्याशिवाय पलीकडं जाता येत नाही. कारण मन हे एकीकडंच ओढत असतं, ते त्याच्या मनानंच ओढत असतं. मग याच्याकरता अंगात बळ लागतं, आणि हे मनाला वळवण्याकरता जे बळ लागतं याच्याकरता जगद्गुरु तुकोबराय देवाला करुणा भाकायला लागले. देवा, पुरतं बळ माझ्या अंगात नाही बरं का, म्हणून मी पलीकडं पार आता
पोहून जाऊ शकत नाही, पार ठाकू शकत नाही, याच्याकरता तुम्ही आता मला बळ द्या, असं या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात. पुढं पहा, पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, आता नको चुको आपुल्या उचिता, कृपाळ वा कांता रुखमाईच्या, आचरावे दोष हे आम्हा उचित, तारावे पतित तुमचे ते. आम्ही तो आपुले केलेसे जतन, घडो तुम्हा कोण घडेल ते. तुका म्हणे विठो चतुराच्या राया, आहे ते कासया मोडो देशी. हे देवा, जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, आता नको चुको आपुल्या उचिता. आपुल्या उचिता आता चुको नको. कृपाळ वा कांता रुखमाईच्या, रुखमाईच्या कांता, हे रुखमाईच्या पती, आता आपुल्या उचिता चुकू नको बरं का. तुझं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याला तू आता चुकू नको. तुझं तुझं तू कर्तव्य कर रे बाबा. कोण म्हणतात? हे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, देवा तू कर. भगवंत म्हणायला लागले, तुकोबाराय नेमकं काय म्हणायचं आहे तुम्हाला? मग असणारा महाराज म्हणायला लागले, आचरावे दोष हे आम्हा उचित, आणि तारावे पतित तुमचे ते. दोष कदाचित आम्ही करावं, आमच्याकडून दोष घडावं हे साहजिक आहे. लहान्या माणसाकडून चूक होणे हे साहजिक आहे, पण मोठ्याकडून चूक होणं हे शोभत नाही. बोलत असताना आपण बोलतो तसं जगद्गुरू तुकोबाराय काय म्हणतात, हे बघ आमच्याकडून दोष झाले, आचरावे दोष हे आम्हा उचित. एखादी दोष आचरण करावं हे आम्हाला उचित आहे, परंतु तारावे पतित हे तुम्हा उचित. जे पतित आहे ते त्यांना तारणं हे तुमचं कर्तव्य आहे. कारण का महाराज, नाथ अनाथांचा पती गोपिकांचा, किंवा अनाथाचा नाथ पतित पावन, आपले हे वचन साच करी. अरे तू अनाथांचा नाथ आहे, पतितांना पावन करणारा तुझा आहे, मग त्याच्यामुळं तुझं हे जे वचन आहे ना, पतित पावन, हे जी ब्रिदावळी तू घेतली ना, ती तू साच केली पाहिजे, खरी केली पाहिजे. जसं ज्यानं उपाधी लावून घेतली त्या पद्धतीनं ते कार्य केलं पाहिजे. म्हणून तुम्ही काय करा, आचरावे हे दोष आम्हा उचित, तारावे पतित तुमचे ते. जे तुमचे पतित आहेत, दास आहेत, भक्त आहेत, ते तुम्ही काय केलं पाहिजे, तारले पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे, हे तुमचं उचित आहे. म्हणून आपुल्या उचिता चुकू नको देवा, या ठिकाणी म्हणतात. आम्ही तो आपुले केलेसे जतन, घडो तुम्हा कोण घडेल ते. बघा, आम्ही तो आपुले जतन केलेसे, आम्ही काय केलं आहे, आपलं जतन केलं. म्हणजे आमचं जेवढं कर्तव्य होतं तेवढ्या पद्धतीनं आम्ही केलं बरं का. आम्हाला जेवढं पाहिजे होतं तेवढ्या पद्धतीनं आम्ही केलं. परंतु आता मात्र उरलेलं काय आहे, घडो तुम्हा कोण घडेल ते. उरलेलं तुम्हाला जेवढं घडल तेवढं घडल. मग तुमच्या पद्धतीनं आता माझं सगळं करायचं ते केलं, ते आता तुमच्या स्वाधीन राहिलं. असं कोण म्हणतात? जगद्गुरू तुकोबाराय. तुका म्हणे देह दिला पिंडदान, वेळोवेळा कोण चिंता करी. एक तुका म्हणे देह, बरोबर, तुका म्हणे देह दिला पिंडदान, वेळोवेळा कोण चिंता करी. अशा पद्धतीनं जगद्गुरू तुकोबाराय म्हणायला लागले, हा जो देह हा पिंडदान दिलाय बरं का, दिला. आता वेळोवेळा कोण चिंता करे. पाठभेद असतील हां. सॉरी, तुका म्हणे विठो चतुराच्या राया, आहे ते कासया मोडो देशी. वरच्या अभंगाचं चरण. हे विठोराया तू चतुराच्या राया. चतुराचा राजा आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी आहे का नाही. तू चतुरामध्ये असा चतुर आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. हिरण्यकश्यपूनं अतिशय कठीण असणारा वर मागितला, पण तसाही वर मागितला तरीसुद्धा त्याला मारण्यासाठी त्याच्यापेक्षा कितीतरी भारी असणारा अवतार घेऊन, नरसिंह अवतार घेऊन त्याला मारलं भगवंतानी. मग मला सांगा, म्हणजे किती चतुर भगवंत आहे. भगवंताची नुसती चतुराई जर काढली तर एकापेक्षा एक भगवंतानी चतुराई या ठिकाणी दाखवली आहे. नाही, आहेच तो चतुर. या ठिकाणी मग महाराज म्हणायला लागले, चतुराच्या राया, आहे ते कासया मोडो देशी. जो नियम आहे तो कशाला तू मोडतो? जो चाललेला नियम आहे तो मात्र तू काय कर, मोडू देऊ नको. काय नियम आहे? कारण तू पतित पावन आहे, अनाथाचा नाथ आहे, दीनानाथ आहे, कृपळ आहे, आणि तुझे हे जे नियमावली आहे, ब्रिदावली आहे, ही मात्र तू आशाला अशी चालव. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू देऊ नको, मोडू देऊ नको. तू चतुर आहे, म्हणजे तू कुठल्याही पद्धतीनं चतुराईनं तू काय कर, मला काय कर, तारावे हे तुमचे उचित आहे. या ठिकाणी महाराज बोलतात. याच्यानंतर असणारा पुढचा अभंग, मुखे बोलावे ते जीवीचे जानशी, विदित पायापाशी सर्व आहे,
आता हेची भले भाकावी करुणा, विनियोग तो जाना तुम्ही याचा. आपुले तो येथे केले नव्हे काही, साधनाच्या वाही पडो नये. तुका मने देह दिला पिंडदान, वेळोवेळा कोण चिंता करी. या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबर म्हणतात, देवा मुखे बोलावे ते जीवीचे जानशी. जे मुखानं बोलायचं आहे ते जीवीचे सर्व जानशी. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. हे सांगायची गरज नाही तुम्हाला. आपल्या आपल्या मनानं आम्ही काही जरी मनात चिंतन केलं तरी ते तुला सहज कळतं. एवढा असणारा तू जाणता आहेस. आणि मग मुखानं जे बोलायचं आहे ते तू जाणणार असणार आहे असल्यामुळं. आणि तसं पाहता विदित पायाशी सर्व आहे, तुमच्या पायापाशी मी सगळं विदित केलं. विदित केलं म्हणजे माहीत केलं, सांगितलं सगळं. तुम्हाला जरी वाटत असेल की मी काही झाकून ठेवलं आहे तुमच्या, काही नाही. सगळंच्या सगळं तुम्हाला मी विदित केलेलं आहे. सगळंच्या सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी महाराज बोलतात. पुढं बोलत असताना महाराज म्हणतात, आता हेची भले भाकावी करुणा, आणि विनियोग तो जाना तुम्ही याचा. आता हेची भले भाकावी करुणा, करुणा भाकावी हेची आता भले. आता मात्र हेच भलं आहे. काय? भाकावी करुणा. माझ्या दृष्टिकोनातून करुणा भाकावी हेच मात्र आता काय आहे? योग्य आहे. विनियोग तो जाना तुम्ही याचा. याचा विनियोग तो तुम्ही जाना. याचा काय विनियोग करायचा आहे, काय न्यायनिवाडा करायचा आहे, काय योग्य मार्गदर्शन करायचं आहे, हे मात्र आता तुमचं तुम्ही जाना, असं या ठिकाणी जगद्गुरू तुकोबऱ्या म्हणतात. आपुले तो येथे केले नव्हे काही, साधनाच्या वाही पडो नये. आपुले ते येथे केले नाही काही. या ठिकाणी महाराज म्हणतात, आता मात्र आपुले तो म्हणजे मी जे केलं, काही जरी केलं पण तेवढ्या पद्धतीनं माझी काही शक्ती पुरे पडत नाही. आणि केलं तरी केल्यासारखं या ठिकाणी होत नाही. म्हणून साधनाच्या वाही न पडो. आता मात्र इतर साधनामध्ये मी जास्त गुरफटून जाणार नाही किंवा काही करण्याच्या जास्त भानगडीमध्ये पडणार नाही. जगद्गुरू तुकोबरा असं स्पष्ट म्हणतात. कारण जगद्गुरू तुकोबऱ्याला फक्त या ठिकाणी भगवंताकडूनच आपलं कल्याण करून घ्यायचं असल्यामुळं देवावर जास्त भार घालायला लागले. जगद्गुरू तुकोबरा देवावर जास्त भार घालायला लागले आणि देवाला म्हणायला लागले, हे देवा खरं सांगू, तुका म्हणे देह दिला पिंडदान, वेळोवेळा कोण चिंता करी. वेळोवेळा कोण चिंता करणार आहे? माझा देह एकदा पिंडदान केलं ना, आहे का नाही? एकदा तुम्हाला देह समर्पण केलं ना, बैसले शेजारी न फिरे माघारी, हाची नियम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. आता एकदा नियम केला, एकदा आम्ही तुम्हाला देह समर्पित केलं ना, आता हा देह देवाला दिला, मग याचं काय विनियोग करायचा आहे ते तुम्ही जाणा. मग अशा पद्धतीने म्हणायला लागले, आता माझा जो देह सुरुवातीलाच दिला, आणि मग आता या देहाचा कसा विनियोग करायचा, याला कोणत्या मार्गाला लावायचं, कशा पद्धतीनं लावायचं, देवा ते तुम्हीच बघा. आता वेळोवेळा चिंता कोण करी? वेळोवेळाला चिंता कोण करणार आहे? कोणी करू शकणार नाही. मी काही पाहू शकणार नाही. या ठिकाणी मी चिंता करू शकणार आहे असं महाराज म्हणतात. पुढच्या अभंगामध्ये महाराज म्हणतात, कामातुरा भय लाजना विचार, शरीर असार तृणतुल्य, नवल हे लीळा कर्त्याचे लाघव, प्रारब्धे भाव दाखविले, लोभालोभ एका धनाची ठाई, अनेकांचे सोयी चाड नाही, तुका मने भूकन विचारी प्रकार, योजेतेची सार यथा काळे. कामातुरा भय लाजना विचार, शरीर असार तृणतुल्य, आहे का नाही? या ठिकाणी महाराज म्हणतात, कामातुर जो पुरुष असतो त्याला भय लाज ना विचार काही नसतं महाराज, आहे का नाही? एक सुभाषितकाराने एक श्लोक सांगितला. त्या श्लोकामध्ये सुभाषितकार सांगतात बघा, कामातुराणाम नाही, त्याच्या अगोदर एक आहे बघा, शुधातुराणाम नाही, धनाच्या संबंधानं सुरुवातीला सांगितलं, अर्थातुराणाम, अर्थातुराणाम न पिता न बंधू हो. जो पैशासाठी लालचावलेला आहे तर त्याला न पिता न बंधू हो, बाप काय आणि भाऊ काय हे कळत नाही त्याला. का? फक्त धन दिसतं. जरी बापाने एखादी 100 रुपये जरी घेतले खर्चाला तरी ते परत मागून घेतो, तो बाप आहे म्हणत नाही. का? अर्थातुराणाम न पिता न बंधू, त्याला बापही नसतो भाऊही नसतो, तो संबंधच ठेवत नाही. कामातुराणाम न भयम न लज्जा, आणि क्षुधातुराणाम बलम न तेज, असंही सांगितलं क्षुधातुराणाम. आणि त्याच्यानंतर चिंतातुराणाम न सुखम न निद्रा. जो चिंतातुर असतो त्याला सुखही नाही आणि निद्राही नाही. आणि पण इथं काय सांगतात महाराज, कामातुराणाम न भयम
न लज्जा. जो कामातुर आहे त्याला भय आणि लाज आणि कसलाच विचार त्याच्या मनामध्ये येत नाही, ना विचार. जगद्गुरू तुकोबारांनी एक महत्त्वाचं एक्स्ट्रा सांगितलं, त्याला विचारसुद्धा नसतो. ना विचार, ना भय, ना लाज, ना विचार, अशा पद्धतीनं. म्हणून तो काय करतो, या गोष्टीचा विचार नसल्यामुळं शरीर असार तृणतुल्य, शरीराला आसार मानतो आणि तृणतुल्य अशा पद्धतीनं तो करत असतो, असं या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा अभंग आहे. बांधी सोडी हे तो धन्याची हाती, हेकड गोवी ती आपणा बळे, भुलली यासी नाही देहाचा आठव, धोतऱ्याने भाव पालटिला, घरातरी गावे दाराची सोयी, भिंती सवे डोई घेऊन पुढे, तुका म्हणे देवा गेली विसरून, आता वर्म कोण दावी यासी. वेळेच्या अभावी आपलं थोडक्यातमध्ये उरकत आहोत आपण. आहे का? बरं. असं का? बरं, मला वाटलं वेळ आपली होत आली म्हणून लवकर घेतलं, काही हरकत नाही. बाबांची आज्ञा असल्यामुळं कामातुरा भय लाज ना विचार, शरीर असार तृणतुल्य. आणि हा कामातुर पुरुष असणारा तो काय करतो, आपल्या कामुक भावनेमुळं या शरीराला तृणतुल्य मानतो आणि मग असार असणाऱ्या शरीराबद्दल कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही. नवल हे लीळा कर्त्याचे लाघव, प्रारब्धे भाव दाखविले असणारा हा त्या प्रारब्धाचं बघा, त्या कर्त्याचं लाघव एक आश्चर्य वाटतं, नवल वाटतं का, प्रारब्धाच्यानुसार तो असणारा हा लीला, हा कृत्य या ठिकाणी करत असतो. त्याच्यावर ते सगळेचे सगळे भाव त्याच्यामध्ये हे दिसून येतात. बघा आणखीन एक इथं उदाहरण दिलं. आता वरी कामातुराचं दिलं आणि खाली लोभालोभ एका धनाची आठाई, म्हणजे कृपणाचं या ठिकाणी दिलेलं आहे. अनेकांची सोयी चाड नाही, तो स्वतःचं सार्थक करण्यासाठी किंवा भेटवण्यासाठी इतराचं काही बघत नाही, आपल्याकडून काही चूक होते का नाही हे कुठल्याही प्रकारचं ते लक्ष करत नाही. अनेकांचे सोयी चाड नाही, इतरांचं काय फायदा होईल त्याच्यात हे काही बघत नाही तो. मग त्याला फक्त आणि फक्त कुठं लाभ होतो का, आपल्याला कुठं फायदा होतो का याचा विचार असणारा तो कृपण या ठिकाणी पाहत असतो. तुका म्हणे भूक न विचारी प्रकार, योजे त्याची सार यथा काळे. जगद्गुरू तुकोबार म्हणतात, जसं भूक लागलेला मनुष्य, आता हे कामातुर आणि कृपण लोभी मनुष्य आणि कामातुर या दोघांचं इथं जगद्गुरू तुकोबारांनी शेवटच्या चरणात सांगितलेला आहे दृष्टांत देऊन. जसा भूक लागलेला मनुष्य, भूक लागल्यानंतर न विचारी प्रकार, योजे त्याची सार यथाकाळे, यथाकाळे जे वाढलं ते खातो. आणि एरवी पाणी चांगलंच आहे का, फिल्टरचंच आहे का, चाळूनच आणलं आहे का, आहे का नाही, विहिरीचं आहे का, हे अशा चौकशा करतो. कधी? भूक लागली नसल्यानंतर. मग जेवणातले दोष काढतो. पण जर भूक लागलेली असेल तर जसं पुढं वाढलेलं आहे तशा पद्धतीनं तो खायला सुरुवात करतो. मग ते कसा अन्न आहे, कधीचं आहे, सकाळचं आहे का कालचं आहे, काही तो त्यातलं बघत नाही. तसं हा लोभी आणि कामातुर, हे कामातुर कुठल्याही प्रकारचं भय लाज त्याच्या मनामध्ये येत नाही, विचार त्याच्या मनामध्ये येत नाही. आणि जो लोभी आहे तो सुद्धा महाराज इतरांच्या ठिकाणी सोयी चाड त्याला काही राहत नाही, किंवा इतरांच्या ठिकाणी काय त्या लाभ होणार आहे हा कुठलाही विचार त्याच्या मनामध्ये येत नाही. म्हणून दुसऱ्याचा विचार न करता फक्त स्वतःचाच विचार या ठिकाणी करत असतो. अशा पद्धतीनं जगद्गुरू तुकोबाराय या अभंगाच्याद्वारे बोलतात. याच्यानंतर असणारा पुढचा अभंग जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, बांधी सोडी हे तो धन्याची हाती, हेकड गोविती आपणा बळे, भुललियासी नाही देहाचा आठव, धोतर्याने भाव पालटिला, घरात रिघावे दाराची सोयी, भिंती सवे डोई घेऊन फोडी, तुका म्हणे देवा गेली विसरून, आता वर्म कोण दावी यासी. जगद्गुरू तुकोबार म्हणतात, बघा बांधी सोडी हे तो धनाची हाती, धनी म्हणजे मालक, मालकाच्या हातामध्ये बांधायचं आणि सोडायचं म्हणजे बंधनात ठेवायचं आणि मोकळं करायचं, सुटका करायची, हे कोणाच्या हातामध्ये असतं? त्याने मालकाच्या हातामध्ये. जगद्गुरू तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याला मालक म्हणतात, देवाला मालक म्हणतात. हे देवा तुझ्या हातात आहे का नाही, घाली संसारी अथवा नको, मला काय करायचे तू कर, माझं हित करायचे का अहित करायचे हे तुझ्या हातात आहे. तसं तूच आमचा मालक असल्यामुळं बांधायचं आणि सोडायचं, सोडणं म्हणजे सुटका करणे, बांधणे म्हणजे बंधनात ठेवणे, हे त्याच्या हातात आहे. परंतु हेकड गोविती आपणा बळे, आपणा बळे हेकड गोविती, स्वतःला बळजबरीनं हेकड मनुष्य
जबरदस्तीनं गोवून ठेवतात, अडकावून ठेवतात जबरदस्तीनं. हेकड म्हणजे काय? जगद्गुरु तुकोबराय हेकड म्हणजे हट्टी म्हणतात, हट्टी मनुष्य त्याला हेकड म्हणतात. बोलत बोलत आपण सुद्धा म्हणतो महाराज हे, कारण जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये असे काही गावरान शब्द आलेले आहेत. आपण बोलता बोलता म्हणतो हे काय गावरान बोलायला लागली. गावरान हे ज्ञानोबराय तुकोबरायांनी गाथ्यामध्ये लिहिलेले आहेत, त्यांचे शब्द ते काय गावरान नाहीत. पण ते परंपरा पूर्वीपासून जे चालत आहे तसे एक व्याकरणच्या दृष्टिकोनातून हे मी केलं, आपण असं शुद्ध दृष्टीनं बोलतो. पण म्या केलं, आम्हाला शाळेत असताना एका शिक्षकाने सांगितले म्या म्हणायचं नाही. म्या म्हणजे हे अडाणी लोकांचं लक्षण आहे म्हणले. पण जेव्हा ज्ञानेश्वरी शिकली तेव्हा कळलं हे सुशिक्षित चांगल्या लोकांचं लक्षण आहे का नाही. म्या बोलविल्या, आता ज्ञानोबरांनी म्या म्हणलं तर मी बोलाविल्या म्हटलं नाही, तिथं मी म्हटलं असतं तर मी तीच म्हणलं असतं. पण इथं म्या आहे. म्या म्हणजे काय? इथं एक गावरान शब्द आहे का नाही. अशा पद्धतीनं मग काही शब्द याच्यात आलेले आहेत. आता हेकड सहज बोलता बोलता म्हणतो काय हेकड मनुष्य आहे, किती सांगितलं तरी ऐकत नाही. हेकड म्हणजे हट्टी, म्हणजे आपल्याच मनाचं करणं, दुराग्रह करणं. चांगला ग्रह त्यांचा आग्रह नसतो, दुराग्रह असतो, पण ते आपल्याच मनानं करतात. कितीही चांगलं सांगा ऐकतच नाहीत. एकाची पत्नी किती सांगितलं तर ऐकत नव्हती. मग आता काय करावं, तो कंटाळून गेला. त्याला सांगितलं का स्वयंपाक कर, म्हणे करतच नाही. जेवण कर, करणारच नाही. अशी हट्टी असायची. आता दुराग्रह झालेला. किंवा मला काय करावं, आता हिला मारलंच पाहिजे. मग आता मारायचं तर कसं मारायचं, म्हणे हिच्याच दुराग्रहानं मारायचं. हे आपल्याला माहिती आहे, मी शॉर्टकटमध्ये सांगतो. म्हणे हा निघाला शेताकडे, मी चाललो आहे म्हणला, तू येऊ नको पाठीमागे. ती म्हणले नाही मी येणारच. बरं आले आता. आणि आता पाऊस पडलेला होता, नदीला मग खूप मोठा पूर आला होता. हे थोडंसं पुढं गेला, पाण्यात 2 पावलं टाकले. ते मला खूप पाणी आहे, मी पाण्यात जाणार नाही, तू पण जाऊ नको. पतीनं सांगितलं. ती म्हणले नाही मी जाणारच. जाऊ नको, जाणारच. ती पाण्यात गेली. अरे बरं पाण्यात गेली तर गेली, पण पुढं नको जाऊ, पुढं जास्त मोठा प्रवाह आहे. ती म्हणले जाणार. असं करता करता हे जाऊ नको म्हणायचं आणि ते जाणार म्हणायचे, कारण हट्टी स्वभाव होता ना. हेकड या ठिकाणी हेकड कसे असतात सांगायचं आहे. ते जाऊ नका म्हणे, हे जाणार म्हणते. मग आता गेली पुढं, बघता का गेली वाहून. अशा पद्धतीनं हट्टी जो स्वभाव असतो, आता तिनं जबरदस्तीनं स्वतःच्या हट्टीपणामुळं ती बंधनात आली, त्याला नाईलाज झाला. तसं जगद्गुरु तुकोबरा म्हणतात हेकड गोविती आपणा बळे हेकड गोविती. स्वतःहूनच आपल्या हट्टीपणामुळं, दुराग्रहामुळं हे बंधनात पडतात. भुललियासी नाही देहाचा आठव, धोतर्याने भाव पालटीला. जे भुललेले आहेत धोत्र्याने भाव पालटीला. बघा, धोत्र एक विषारी झाडाचं फुल बीज समजा, तर ते बीज जर खाण्यात आलं तर ते मनुष्याला काय येते महाराज, धुंदी येते. थोडंसं ते काय भुली पडते. त्याला नेमकं काय करावं, आपण काय करतो हे कुठल्याही प्रकारचं ध्यान राहत नाही. देहाचा आठव नाही. भुललियाशी देहाचा आठव नाही. जे भुलून गेले त्याला देहाचा आठव राहत नाही. आणि मग ते कुठलंही कार्य केलं की ते भुलले असल्यामुळं बघा काय लक्षात येत नाही. त्यांना घरात जायचं असतं, पण गंमत अशी होती, आता घरात जायचं आहे, मग घरात जायचं कुठून, दारातून जावं लागतं ना. पण ते कुठून जातात ऐका. आता जगद्गुरु तुकोबरा सांगतात घरात रिघावे दाराची सोयी आणि भिंती सवे डोई घेऊन फोडी. आता घरामध्ये जायचं आहे, मग आता दारातून जायला पाहिजे, पण भुलला असल्यामुळं हे काय करतात, भिंतीला जाऊन धडक देतात आणि डोकं फोडून घेतात. दुसरं काय करतात, कारण का भुलून गेल्यामुळं त्यांना दार कुठं आहे हे लक्षात येत नाही आणि म्हणून भिंतीला जाऊन आपटतात. हे भुलल्यासारखं होतं. स्वतःच्या देहाला तो भुलल्यामुळं, विसरून गेल्यामुळं त्याला लक्षात राहत नाही. ऐका, तुका म्हणे देवा गेली विसरून, आता वर्म कोण दावी अशी. तसं या ठिकाणी म्हणतात भुली. मग कशाची पडली भुली? वरी जी तुम्ही दृष्टांत दिला त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की भुललेला मनुष्य योग्य त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मग इथं भुली कशाची पडली, तर इथं देवाला विसरून गेली. देवाला विसरून गेल्यामुळंच भुली पडली. जे जे देवाला विसरले त्यांची खूप मोठी हानी झाली. काय विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84ची, आहे का नाही. मग महाराज देवाला विसरून गेले 100%, मग त्यांना 84च्या खाणी पचावं लागतात. मग त्यांना थोर दुःख होतं. तसं या ठिकाणी काय म्हणतात, देवाला विसरून गेले. आणि मुख्य देवालाच विसरून गेले म्हणल्यावर मग भुलले नाही तर काय झाले. या ठिकाणी महाराज म्हणतात मग देव हा मुख्य आहे, त्याला विसरता कामा नये. आणि मग ते सोडून बाकीचं लक्षात राहणे म्हणजे विसरल्यागत आहे, सगळं भुलल्यागत आहे. आणि बाकीचं सगळं विसरणं आणि देवाला आठवणीत ठेवणं म्हणजे तो मनुष्य शुद्धीवर असण्याचं लक्षण आहे. तुम्ही शुद्धीवर आहेत ना,
म्हणे हो. मग कसं काय, देव तुमच्या लक्षात आहे ना, मग तुम्ही शुद्धीवर आहेत, आणि संसार तुमच्या ध्यानात आहे, मग तुम्ही भुललेले आहेत. बघा अशा पद्धतीनं तू काय म्हणे, देवा गेले विसरून आता वर्म कोण दावी याशी. आता देवालाच विसरून गेले म्हणल्यावर यांना आता वर्म कोण धावणार आहे. जर वर्म चुकलं तर मग मात्र फेरा पडतो, चुकल्या वर्म फेरा पडे. या अशा पद्धतीनं महाराज म्हणतात. आता पुढच्या अभंगात काय म्हणतात पहा. कवन जन्मता कवन जन्मविता न कळे कृपावंता माव तुझी. कवन हा दाता कवन हा मागता न कळे कृपावंता माव तुझी. कवन भोगिता कवन भोगविता न कळे कृपावंता माव तुझी. कवन ते रूपता कवन अरूपता न कळे कृपावंता माव तुझी. सर्वा ठाई तुची सर्वही झालाशी तुका म्हणे याशी दुजे नाही. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सर्व ठिकाणी परमात्म्याचा अनुभूती या ठिकाणी विदित करतात, प्रस्तुत करतात. महाराज काय म्हणतात. कवन जन्मता आणि कवन जन्मविता. जन्मणारा कोण आहे आणि जन्माला घालणारा कोण आहे. आपण जर बोलायला लागलो तर याचा विचार करत असताना जो जन्माला आला तो देव असं जर म्हणावं तर जन्माला घालणारा कोण आहे, तोही देवच आहे. जर बारीक विचार केला तर हे दोन्ही गोष्टी आपल्याला देवच मानावं लागतात. पण इथं काय म्हणतात, न कळे कृपावंता माव तुझी. हे देवा तुझी मात्र माया हे मात्र न कळे बरं का. कळत सहजासहजी कळत नाही. आपण सहज बोलून जातो आहे का नाही. संस्कृत भाषा चांगली आहे का नाही, पण नाथ महाराज काय म्हणतात, संस्कृत भाषा देवी केली आणि मराठी काय चोरापासून आली. जर विचार केलं तर संस्कृतच देवानी केली, मराठी मग ही चोरापासून खरी आली. विचार करता आहे का. तसं पाहता जर जन्मणारा जर आपण देव म्हणलं तर जन्माला घालणारा कोण आहे, देवच आहे. पुढं पहा. कवन हा दाता आणि कवन हा मागता. देणारा दात्याला जर देव म्हणावं तर याचक कोण आहे मग, तर याचकसुद्धा हा देवच आहे. पण ते जगद्गुरु तुकोबराय ते म्हणायला लागले न कळे कृपावंता माव तुझी. देवा खरंच तुझी माया हे मात्र न कळे बरं का, सहजासहजी कळत नाही. कोण भोगिता आणि कवन भोगविता. भोग घेणारा आणि भोग देणारा जर या दोन्हीचा विचार केला, कोण भोग घेणारा आहे आणि कोण देणारा आहे ही सहजासहजी कळत नाही. या दोन्हीतला आम्हाला लवकर असणारं वर्म लक्षात येत नाही. कवन ते रूपता आणि कवन अरूपता न कळे कृपावंता माव तुझी. देवा एखादं चांगलं रूप आहे तर तू ते चांगलं रूप म्हणजे देवाचं आहे म्हणावं, तर आरूपता कोण आहे मग, आहे का नाही. तर ते आरूपतासुद्धा काय आहे देवा तूच आहे. परंतु ते सहजासहजी कळत नाही. फक्त आपण जे चांगलं दिसलं ते देव, पण वाईट दिसलं ते वाईट. जे सगळं जगतामध्ये जे दिसतं सर्व जे दिसतं ते देवच आहे. इथं सगळं सारांश शेवटच्या चरणात सांगितला. वरी आपल्याला जरी वाटत असलो की बघा 10व्या अध्यायामध्ये ज्या विभूती भगवंतांनी सांगितल्या त्या मुख्य विभूती सांगितल्या. मग आता मला सांगा ज्या मुख्य सांगितलेल्या ज्या 75 विभूती आहेत त्या जर विभूत्या भगवंताच्या आहेत असं जर आपण मानलं तर त्या सोडता बाकीच्या मग, आहे का नाही. पक्षामध्ये समजा गरुड पक्षी भगवान परमात्म्याचं स्वरूप सांगितलं, मग बाकीचे पक्षी काय दुसरे आहेत का, देवाला सोडून आहेत का, नाही. मग ते सुद्धा देवाचं स्वरूप आहे. पण ते गंमत अशी आहे न कळे कृपावंता माव तुझी. हे जगद्गुरु तुकोबराय म्हणले सगळं तुझंच आहे, पण ते मात्र सहजासहजी कोणालाही कळत नाही. मग सर्वा ठाई तुची सर्वही झालाशी तुका म्हणे याशी दुजे नाही. हे देवा या ठिकाणी म्हणतात सर्वा ठाई तुची सर्वही झालाशी. सर्वा ठाई तूच सर्वही झालाशी. सगळ्या ठिकाणी तूच झालेला आहेस. फक्त एवढंच आहे पहा, तुला सोडून इथं दुजे नाही. तुला सोडता इथं दुसरं काही नाही. बघा एक गोड अभंग आहे. कासयाने पूजा करू केशी राजा हाची संदेह माझा फेडी आता. या अभंगातले सगळे चरण तुम्ही पहा. गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ तेथे मी दुर्बळ काय वाहू. हे जर आपण चिंतन करायला लागलो, उदके नाहू तरी स्वरूप ते तुझे. फलदाता तुची तांबूलाक्षदा गाता ओंकार टाळी नादेश्वर नाचावया थार नाही कोटे. हे सगळे अभंग पहा. तर त्या प्रत्येक अभंगामध्ये वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. म्हणजे प्रत्येक पद्धतीनं जरी पूजा करायला गेली, फुलं वाहावं तरी फुलं तूच आहे, गंध लावावं तरी गंध तूच आहे, पाणी वाहावं तरी उदक तूच आहे, दक्षिणा वाहावं तरी धातू तूच आहे. मग तुका म्हणे अवघे तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूपदीप राम कृष्ण हरी. अशा पद्धतीनं सर्व पाहता जर तूच आहे. आता आपण हेच विचार करता करता
जर गोकुळामधलं जर पाहिलं ना, तर ज्यावेळेस ब्रह्मदेवाला अभिमान झालेला होता त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने जी लीला केली, महाराज सांगत असतात भागवतामध्ये, त्या लीलेमध्ये पहा, भगवंताने स्वतः भगवान काय झाले होते महाराज, गायी झालेले आहेत, ते वत्सही झालेले आहेत आणि गोपाळही झालेले आहेत. आपण आता गायीच फक्त जर भगवान म्हणावं तर वत्स कोण आहेत? मग वत्स बी भगवान परमात्मा आहे. वत्स भगवान म्हणावं तर गोपाळ कोण आहेत? गोपाळही भगवान परमात्मा आहेत. म्हणजे देवची अवघा झाला अशी सकळ, गाही हा गोपाळ वत्स तेथे, पूर्ण हा पांडुरंग परमात्मा देवच सगळ्या स्वरूपानं नटलेला असल्यामुळं जगद्गुरु तुका म्हणतात, देवा सर्वा ठाई तुची सर्वही झालाशी, आणि तू का म्हणी अशी दुजे नाही, तुला सोडता दुसरं या जगतामध्ये काही नाही, फक्त तूच आहे. पण गंमत अशी आहे, न कळे कृपावंता माव तुझी, एवढं या ठिकाणी बोलतात. आणि आपल्याला जो शिवकीर्त भेटलेला अभंग आहे त्यातला शेवटचा अभंग 1848 क्रमांकाचा, जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, विश्व अवघे कोंदाटले, रूप गुण नाम अवघा मेघ श्याम, वेगळे ते काय उरले, जाता लोटांगणी अवघीच मेदिनी, सकळ देव पाठ झाले, सदा सर्व काळ सुदीन सुवेळ, चित्त प्रेमे असे झाले, अवघा आम्हा तूच झालाशी देवा, संसार हेवा कामधंदा, न लगे जाणे कोटे काहीच करणे, मुखी नाम ध्यान सदा, वाचा बोले ते तुझेची गुणवाद, मंत्र जप कथा स्तुती, भोजन सारो ठाई फल तांबूल काही, पूजा नैवेद्य तुझ होती, चालता प्रदक्षिणा निद्रा लोटांगण, दंडवत तुझ प्रती, देखोणी दृष्टी परस्परे गोष्टी, अवघ्या तुझ्या मूर्ती, झाल्या तीर्थरूप बावी नदी कूप, अवघे गंगाजळ झाले, महाल मंदिरे माड्यातन घरे, झोपड्या अवघी देव देवाई रे, ऐकेकानी त्या हरिनामध्वनी, नाना शब्द होत झाले, तुका म्हणे आम्ही या विठोबाचे दास, सदा प्रेम सुखे धालो रे. मोठा असणारा हा अभंग, या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुझे दास आहोत, आणि तुझे दास असल्यामुळं, तुझ्या दासामुळं सदा प्रेमसुखामध्ये आम्ही न्हाल्यामुळं, तुझ्या प्रेमसुखामध्ये आम्ही आनंदित झाल्यामुळं किंवा रमल्यामुळं, गंमत अशी झाली, या सृष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन किंवा सृष्टीचा आलेला अनुभव आम्हाला काय झाला, हे सगळं या ठिकाणी विदित जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, जेथे देखे तेथे तुझीच पाऊली, आणि विश्वावघे कोंदाटले, जिकडं जिकडं पाहावं, ज्या ज्या ठिकाणी पाहावं ते विश्वरूप अवघं तुझंच या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे. तुझीच पाऊलं, तुझीच चरण आम्हाला दिसायला लागलेलं आहे. विश्व अवघे कोंदाटलं, सगळंच्या सगळं संपूर्ण विश्व अवघं असणारं कोंदून गेलेलं आहे. आणि त्या विश्वामध्ये देवा रूप गुण नाम अवघा मेघ श्याम, जेवढं रूप दिसायला लागलं, जेवढं गुण दिसायला लागलं, जे नाम आहे ते सगळंच्या सगळं अवघा मेघश्याम, संपूर्ण असणारा विश्वरूपाचं दर्शन आम्हाला घडायला लागलेलं आहे. देवा वेगळे ते काय उरले, आता वेगळं तुझ्याशिवाय काही उरलेलं नाही, जाता लोटांगणी अवघीच मेदिनी, या मेदिनी जर लोटांगणी गेलोत तर अवघीच मेदिनी, पूर्णच्या पूर्ण पृथ्वी ही असणारी काय आहे, सकळ देवपाठ झाले, संपूर्ण हे पृथ्वीच एक देवपाठ झाल्यासारखं आम्हाला झालेलं आहे. आणि सदा सर्व काळ सुविगळ दिन, सर्व काळ, कारण हरीच्या भक्ताला किंवा हरीच्या दासाला सगळेच्या सगळ्या दिशा असतात. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळा अवघ्या दिशा, त्या हरीच्या दासाला सगळेच्या सगळ्या दिशा, त्यांना पंचांग पाहायची गरज नसते. पंचांग कोणाला पाहावं लागतं? जे हरीचे दास नाही आहेत, ज्यांना भीती वाटते, कारण भगवंताचे जे दास झाले त्यांना भिण्याचं कारणच नाही, पंचांग पाहायची कारणच नाही. शुभ काळ अवघ्या दिशा, त्या फक्त तसा दास व्हावा लागतं. तसं म्हणतात ते आम्हाला सदा सर्व काळ, आणि सुदिन सुवेळ, दिन पण सुदिन आणि वेळ पण सुवेळ, चांगलीच वेळ आणि चांगलाच दिवस. असा कोणता दिवस नाही की हा आजचा वाईट दिवस आहे. आमच्या अंतःकरणात सदा सर्व काळ तुमचा जयघोष आहे ना, तर मग सर्व काळ आमचा चांगलाच आहे. चांगल्या पद्धतीनं चित्त प्रेमी असे झाले, आमचं जे चित्त आहे प्रेमानं भरलेलं आहे, तुमच्याविषयी अंतःकरणात प्रेम आहे, आणि त्याच्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण नाही, सगळं चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. अवघा आम्हा तूच झालाशी देव, संसार हेवा कामधंदा, हे देवा कामधंदा असो आमचा संसार असो, सगळंच्या सगळं तूच झालेलं आहे.
आम्ही जो संसार जरी केला तरी हे देवा तुझीच पूजा केल्यागत आम्हाला या ठिकाणी अनुभव येतो. न लगे जाणे कोठे काहीच करणे, मुखी नाम ध्यान सदा. आम्हाला कुठं परमार्थ करण्याकरता किंवा वेगळं देवदेव करण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. आम्ही जे करतो त्याच्यामध्ये सहज परमार्थ घडून जातो. परंतु आमच्या मुखामध्ये मुखी नाम ध्यान सदा, तुझं सदा ध्यान आहे आणि मुखामध्ये सतत नाम आहे. आणि एवढं असल्यामुळं आम्हाला वेगळं काही इतर करण्याची गरज नाही. खरा तर परमार्थ हाच आहे, वेगळं परमार्थ करण्याची गरज नाही. मुखामध्ये नाम आणि सतत अंतःकरणात त्या देवाचं ध्यान, मग याच्या व्यतिरिक्त वेगळं करण्याची गरजच नाही. वाचा बोले ते तुझेची गुणवाद, मी जे बोलतो ते सहज तुझे गुणवाद होऊन जातात. आहे का नाही? मी सहज जरी बोललो तरी तुझे मात्र गुणवाद होऊन जातात. मंत्र जप कथा स्तुती, जे जे मी बोललं गुणवाद केला की त्याच्यातच माझे तुझे मंत्र जप कथा स्तुती सगळं आले. मला जर काही मंत्र येत नसले पण तुझं नुसती स्तुती केली, तुझ्याबद्दल बोललो की सगळंच्या सगळं तुझे गुणवाद याच्यामध्ये होऊन जातात. देवा भोजन सारू ठाई फल तांबूल काही, पूजा नैवेद्य तुझं होती. मी जरी काही भोजन केलं, भोजन सारू ठाई फल तांबूल काही जरी मी सेवन केलं तर गंमत अशी होती, पूजा नैवेद्य तुझं होती. तुला तशा पद्धतीनं ते काय होतं, प्राप्त होतं. तुला ते नैवेद्य अशा पद्धतीनं तुला प्राप्त किंवा तुला नैवेद्य पोहोचल्यासारखा तुला दिल्यासारखा अशा पद्धती या ठिकाणी होतो. चालता प्रदक्षिणा, चालायला लागलो की तुझीच प्रदक्षिणा. चालायचं तरी कुठं चालायचं, आपण प्रदक्षिणा घालायची म्हणजे देवाच्या सत्तेशिवाय दुसरीकडे आहे का? किंवा देवाचं जे अस्तित्व जिथं नाही तिथं प्रदक्षिणा घालायला निघालो असं होतं का? देवाची जिथं सत्ता आहे तिथंच आपली प्रदक्षिणा चालते, याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे आपल्याला चालता येत नाही. तसं म्हणतात जिथं मी चालायला लागलो की ती तुझी प्रदक्षिणा आहे माझ्या चालण्यामध्ये. निद्रा लोटांगण, निद्रा घेतली म्हणजे झोपलो, पृथ्वीवर मी आपलं शरीर आडवं टाकलं की ते लोटांगण झालं. अशा पद्धतीनं म्हणतात दंडवत तुझं प्रती, लोटांगण दंडवत तुझं प्रती. देखोनी दृष्टी परस्परे गोष्टी, अवघ्या तुझ्या मूर्ती. देखोनी दृष्टी, तुला दृष्टीमध्ये जर पाहिलं तर त्या परस्परे गोष्टी, तुझ्या मूर्तीच्या दृष्टीकडे पाहून किंवा तुझ्या मूर्तीकडे पाहून जर मी दृष्टी केली पाहिलं तर आपल्यामध्ये परस्पर गोष्टी झाल्यागत असणारा अनुभव माझ्या प्रतीतीला येतो. आणखीन सांगू देवा, झाल्या तीर्थरूप 22 नदी कूप, अवघे गंगाजळ झाले. आम्हाला अवघं गंगाजळ झालं, हे तुझीच असणारी 22 नदी कूप विहीर नदी नाले ओढ्या जेवढ्या आहेत ते आमच्याकरता काय आहे देवा, हे गंगाजळ आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणतात महाल मंदिरे माड्यातन घरे, झोपड्या अवघे देवालय. आता आम्हाला संपूर्ण हे देवालय जर काय आहे देव देवालय, तर आमच्या माड्या तनघरे झोपड्या अवघी सगळं आम्हाला देवालय आहेत. म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय या अभंगाच्या द्वारे असं देवाला सांगतात की जेवढं काही आम्हाला जे पाहायचं आहे किंवा जे दिसतं जे व्यवहार होतो हे सगळं 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 तुझी सेवा आहे. या तुझ्या सेवे वाचून आम्हाला वेगळं काही करायचं नाही किंवा आम्ही वेगळं करतोय असं माझ्या मनात किंचितसुद्धा नाही. आमची जी क्रिया आहे ती सगळी क्रिया आम्ही तुझीच करत आहोत असं या ठिकाणी बोलतात. ऐको कानी त्या हरिनाम ध्वनी, नाना शब्द होत झाले. आम्ही काही शब्द जर कानावर ऐकले तर तुझेच असणारं हरिनामाचे ध्वनी आहेत, दुसरं आम्हाला काही ऐकू येत नाही. आणि मग तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे आम्ही या विठोबाचे दास, सदा प्रेम सुखे धालो रे. हे देवा, आम्ही विठोबाचे दास आहेत, तुझे दास आहोत आम्ही, आणि सदा प्रेम सुखानं धालो. सतत आमच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याबद्दल प्रेम असल्यामुळं, प्रेम सुखानं आम्ही धाल्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. आणि प्रेम सुखानं परिपूर्ण असल्यामुळं आम्ही जे जो व्यवहार करतो तर तो प्रत्येक व्यवहार हा भक्तिमय आणि आनंदमय झालेला आहे, भगवत स्वरूप झालेला असल्यामुळं आम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कळत नाही किंवा लक्षात येत नाही. असं सरळ सरळ या अभंगाचा भावार्थ आहे. यथामती यथावकाश दिलेल्या नियोजित वेळेप्रमाणे आपण चिंतन सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणावरती समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. अशाच पद्धतीनं असाच भाव असेल अशा पद्धतीनं मी आग्रह करत नाही, परंतु बाबांच्या आणि गुरुदेवांच्या जे काही मुखातून आलेले वाक्य जे श्रवण केले आणि जेवढ्या पद्धतीनं सांगता येईल तेवढ्या सांगण्याचा हा प्रयत्न केला. बाबांच्याच आज्ञेतून ही सेवा आणि या सेवेलासुद्धा हरिभक्तीपरायण भजन सम्राट अर्चन भक्तीचे आचार्य, ज्यांची 16-16 तास असणारी देवपूजामध्ये मग्न असणारे आणि त्या अर्चन भक्तीमध्ये प्रेमसुखानं आनंदानं डुलणारे असणारे
भजनानंदी हनुमंतजी महाराज मतेबाबा हे सुद्धा आवर्जून हे श्रवण करण्यासाठी आणि अष्टादशाला भेट देण्याकरिता म्हणून महाराजसुद्धा आलेले आहेत. सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. यानंतर बरोबर 6 वाजता सत्राला प्रारंभ होईल.